हॅलो एव्हरीवन, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मी निष्णा अशोक भोराडे आजच्या इन्स्पायरर्स ट्राईबच्या वतीने तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. दिल हमारा एक ही है हमारी जान. दिल हमारा एक ही है हमारी जान. हिंदुस्तान हमारा है, हम है इसकी शान. जान लुटा देंगे वतन पर, हो जाएंगे कुर्बान. जान लुटा देंगे वतन पर, हो जाएंगे कुर्बान. इसीलिए हम कहते हैं मेरा भारत महान, मेरा भारत महान. आज 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या भारत राष्ट्राचा 75वा स्वातंत्र्य दिन. या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या आज सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा कार्यक्रम म्हणजे आम्हा सर्व कुटुंबियांसाठी जणू दुग्ध शर्करा योगच आहे असं म्हणावं लागेल. आज इन्स्पायरर्स ट्राईब्सच्या रोपट्यांनी आपल्या प्रथम वर्षाची मैफिल इथे जमवलेली आहे. भरला आज या मंगलदिनी मान्यवरांचा मेळा. भरला आज या मंगलदिनी मान्यवरांचा मेळा. रंगला आज या शुभदिनी स्वागताचा सोहळा. संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले आमटे कुटुंबीय आजच्या सोहळ्याला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. खर तर हा एक अपूर्व योगच म्हणावा लागेल. मंदाकिनी आमटे काकू म्हणजे खरंच आमटे कुटुंबाचा कणाच आहे असं म्हणावं लागेल. इन्स्पायरर ट्राईबची सुरुवात कशी झाली, नेमकं काय काय काम इथे होतं, त्यामागचा हेतू काय आहे, हे सगळं आपल्याला पुढील सूत्र सायली ताईकडे मी सोपवते. धन्यवाद. खूप छान निष्णा. थँक्यू निष्णा. परत एकदा नमस्कार काकू आणि सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. मागच्या वर्षी गणेशनी एक सेशन घेतलं होतं गुंतवणूक या विषयावर. तर त्यात आपल्या प्रगतीसाठी किंवा आपल्या यशप्राप्तीसाठी आणि आपल्या आनंदासाठी गुंतवणूक करणं किती महत्वाचं आहे हे त्यांनी पटवून दिलं होतं. त्या सेशनमध्ये त्यांनी आम्हाला रॉबिन शर्मा यांच्या द 5M क्लब या पुस्तकाची ओळख करून दिली आणि नंतर गप्पा मारताना सहज सुचवलं की त्यात उल्लेख असलेला द विक्ट्री आर या संकल्पनेला फॉलो करूयात का. तर द विक्ट्री आर काय ह्याची थोडक्यात माहिती देते. रॉबिन शर्मा म्हणतात की तुमचा सकाळचा पहिला तास हा अत्यंत महत्वाचा असतो आणि तो तुम्ही कसा घालवता ह्याच्यावर तुमचा अख्खा दिवस अवलंबून असतो. तर ते म्हणतात हा एक तास जर तुम्ही योग्य पद्धतीने घालवला तर त्या दिवसापुरताच नाही तर तुमच्या एकंदर आयुष्यावर खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यांनी हा एक तास 20 मिनिटांच्या 3 भागात विभागला आहे. ते म्हणतात पहिली 20 मिनिटं मूव्ह म्हणजे कुठल्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम करून तुमच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी ही 20 मिनिटं द्यावी. पुढची 20 मिनिटं रिफ्लेक्ट म्हणजे मेडिटेशन करून तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ही पुढची 20 मिनिटं द्यावी. आणि शेवटची 20 मिनिटं ग्रो म्हणजे कुठलंही प्रेरणादायी प्रोत्साहदायी वाचन करून, ऑडिओ ऐकून, व्हिडिओ बघून तुमच्या बौद्धिक प्रगतीसाठी ही शेवटची 20 मिनिटं द्यावी. तर आमच्या ग्रुपमधले काही जण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ही मॉर्निंग प्रॅक्टिसेस हे विक्ट्री आर फॉलो करताय आणि प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यांच्या स्वतःच्या यशासाठी किंवा आनंदासाठी त्यांनी त्यांचा हा एक तास द्यावा ह्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं. इन्स्पायरर ट्राईब माय स्टोरी सेशन्स पण खूप घेतली आहेत. तर मी गणेशला विनंती करते की माय स्टोरी सेशन बद्दल त्यांनी तुम्हाला माहिती द्यावी. गणेश. होय होय काकू, आम्ही हे सगळं करत असताना आमच्या पुढे असं होतं की दरवेळेला व्हिडिओ शेअर करण्यापेक्षा कोणाची तरी गप्पा माराव्या की ज्याच्याकडनं आपल्याला इन्स्पिरेशन मिळेल. म्हणून मग आम्ही तुम्हाला माहित असेल शिल्पाताईंची मुलगी उर्वी तांबे की तिने पुणे टू वाघा बॉर्डर सायकलवर गेली होती. तर तिच्याशी गप्पा मारताना असं वाटलं की हिच्याशी बोलायला पाहिजे आपण. मग तिला आम्ही पहिल्यांदा बोलवलं. मग एक आमची मैत्रीण आहे की जी पुण्यात राहून मणिपूरच्या एका NGO मध्ये शाळेतल्या मुलांना शिकवायला गेली. म्हणजे अशा लोकांना आम्ही बोलवत गेलो. मग अनिकेत दादाला एकदा बोलवलं होतं. त्याच्यानंतर एक कोतवाल म्हणून आहेत, नाना कोतवाल, ते पुणे टू जर्मनी शिक्षणासाठी त्यांनी सायकलचा प्रवास केला. त्याच्यानंतर काही स्पोर्ट्स मधले आहेत की जे इंटरनॅशनल चॅम्पियन आहेत. किती डिसिप्लिन म्हणजे त्याच्यात हे असावं, डिसिप्लिन असावं, याच्यासाठी आम्ही त्यांच्याशी, मग गौरी ब्रह्मेसारख्या लेखिकांशी गप्पा मारल्या. RJ बंड्या जे आज पण आहेत कार्यक्रमाला त्याच्याशी गप्पा मारल्या. आम्ही ज्या लोक जी
ज्यांनी आयुष्यात काहीतरी चांगलं केलेलं आहे त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला. आणि असे जवळपास म्हणजे आजचा कार्यक्रम हा आपला 30वा कार्यक्रम आहे अख्ख्या वर्षभरातला. तर म्हणजे हे म्हणजे याच्यात कन्सिस्टन्सी राहावी या कार्यक्रमात, किंवा आपण असं म्हणतो की जी आपल्या आजूबाजूची जी 10 लोक असतात त्याचा आपण एव्हरेज असतो. त्यामुळे आम्ही असं कंटिन्युअस हे देत गेलो, हे आणि घालत गेलो, त्याच्याने आपल्याला काहीतरी एक कंटिन्युअस एक फ्लो मिळेल व्हॅल्यू बेस्ड सिस्टमचा. आणि मग या स्टोरीज घेताना गौरी सावंत ना बोलवलं होतं, श्री गौरी सावंत. आपण काकू मागच्या वर्षी त्यांना भेटलो होतो एकदा कार्यक्रमात. किंवा संतोष गर्जे बालग्रामचे, त्यांना डिंपलताई पंढरपूर, किंवा राकेश सणस आहे उमेद फाउंडेशनचे, आणि आज प्रणिताताई पण आहे उमेद फाउंडेशनचे. सो अशा एनजीओच्या लोकांच्या पण मुलाखती घेतल्या. आणि तेव्हा असं आम्हाला कळलं की नुसतं स्टोरी घेऊन उपयोग नाही, त्याच्या पुढे काहीतरी जायला पाहिजे. तो मी विपुलला पुन्हा इन्व्हाइट करीन की त्याने एनजीओ बद्दल सांगावं. तर सगळ्यांना आज बोलायला मिळावं म्हणून आम्ही थोडं थोडं बोलतोय. नमस्कार मुंदा काकू आणि माझ्या मित्रांनो, मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम सगळ्यांना 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. तर गणेशने आता तुम्हाला सर्वांना इन्स्पायर ट्राईबच्या बद्दल, स्टोरी सेशन बद्दल सांगितलं. तर मी तुम्हाला आता इन्स्पायर ट्राईबनी आतापर्यंत जे फंड रेझिंग कॅम्पेन्स रन केले आहेत आणि जे आम्ही एनजीओ व्हिजिट्स केल्या त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. तर मी विपुल बाणे पहिल्या दिवशीपासून इन्स्पायर ट्राईबला जोडला गेलेलो आहे. आणि आम्ही अजूनपर्यंत 3 एनजीओ साठी, संतोष गर्जेंचे बालग्राम, पालवी फाउंडेशनचे मंगलाताई, आणि आम्ही आता सध्या जे आहे ते एकदम रिसेंट जे आहे ते उमेद फाउंडेशन साठी आम्ही फंड रेज केले. तर साधारण या 3 एनजीओ साठी आम्ही अजूनपर्यंत 15 लाखची एक लहानशी रक्कम अजूनपर्यंत जमा केलेली आहे. आणि असंच काम पुढे आम्ही नेत राहू. तर ह्याची सुरुवात जी आहे ती आम्ही एकदम गमतीदार आहे. तर अनिकेत दादाबरोबर आम्ही असेच एकदा गोष्टी करत होते व्हॉट्सअपवरती, आणि तेव्हा अनिकेत दादांनी सांगितलं आम्हाला की हेमलकासामध्ये अॅनिमल सार्क जे आहे तिकडे 2 बिबट्यांचे पिल्लू आलेले आहेत, आणि त्यांच्या संगोपनासाठी आम्हाला थोडे फंडची गरज आहे, कारण की पॅन्डेमिकमुळे जे आहे ते फंडिंग खूप कमी झालेलं. आणि तेव्हा आमच्या मनात एक कल्पना आली की आपण सोशल मीडिया कॅम्पेन करूया. आणि त्या हिशोबाने आम्ही सोशल मीडिया कॅम्पेन रन केला आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मग आम्हाला प्रोत्साहन मिळालं आणि आम्ही जे आहे ते म्हटलं की मग आम्ही माय स्टोरी सेशन मध्ये जे आहेत चांगले चांगले जे लोक आहेत, बालग्राम म्हणा किंवा पालवी फाउंडेशन म्हणा, त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी करूया. आणि त्यांना खूप गरज होती, अत्यंत गरज होती फंड्सची. आणि आम्ही म्हटलं की आमच्याकडनं काही मदत करता आली तर खूप चांगलं आहे. आणि अशा पद्धतीने हे काम सुरू झालं. आणि आमची इच्छा आहे की हे काम असंच पुढे चालत राहावं आणि आम्ही भरपूर सारखे चांगले चांगले लोकांसाठी आम्ही काम करत राहावं. थँक्यू सो मच. आता यापुढे मेरुना. तो हम जब ये सारी चीजें कर रहे थे दूसरों के लिए, हमने रियलाइज किया कि हम खुद के लिए भी हमें छोड़ना नहीं है, हमारा जो खुद का ग्रोथ है वो भी नहीं छोड़ना है. तो हमने सोचा जो क्षितिज होता है, क्षितिज वो सीमा रेखा जहां तक हमारी नजर जाती है. बहुत सारी बातें हैं दरमियान जो हम नहीं जानते, या शायद जानते हैं पर समझते नहीं. बहरहाल ये बातें हमें पता तो है कि हम जानते हैं या हमारे जानने के दायरे में, पर उन बातों का क्या जो इस दायरे से बाहर हैं, हमारे लिए नए हैं, अनोखे हैं. वो बातें जो शायद हमारे मन को छू जाए और हमें एहसास दिलाए इस जिंदगी के होने का, हमारे वजूद का, हमारे मंजिलों का, या तो फिर हमारे मकसद का. तो इसी के तहत हमने एक इनिशिएटिव लिया. इसको हम कहते हैं बियॉन्ड माय होराइजन, क्षितिज के आगे या क्षितिजाच्या पलीकडे. कुछ ऐसे ही पहलुओं को जानने की कोशिश जो हमारे पहले के जानने से बियॉन्ड या बाद में आगे रहते हैं, जैसे कि इमोशनल रेजिलियंस, इंक्लूजन ऑफ LGBTQ, जो ट्रांसजेंडर है हमारे मेन स्ट्रीम सोसाइटी में, उन्हें किस तरीके से हम उन्हें इंक्लूड कर सकते हैं. संत ज्ञानेश्वरी, एक स्पोर्ट्स पर्सन की लगन, उनका एटीट्यूड, स्पिरिट, ऐसे अनोखे सब्जेक्ट हमने बियॉन्ड माय होराइजन में समझने की कोशिश की.
पर हम हमेशा सीरियस टॉपिक्स के बारे में ही नहीं बात करते। हमने फन सेशन जैसे लर्निंग बेसिक जर्मन, ऐसे सारे सेशंस भी करने की कोशिश की, जिसमें थोड़ी मस्ती और बहुत सारा सीखने को मिले। यही सफर हम यूं ही आगे बढ़ाते रहे और मस्ती भरे पलों के साथ हम सीखते रहे, बढ़ते रहे इन्स्पायरर्स ट्राइब के साथ। थैंक यू। काकू, आम्ही असा प्रयत्न केला वर्षभरात, म्हणजे आपण म्हणतो ना, बाबा आमटे किंवा बाबा खूप वेगवेगळे प्रयोग केले. तसं आम्ही सुद्धा असा विचार केला की जे करतोय त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करत राहावे. म्हणजे आम्ही आता काकू जे कॅम्पेन पण करतो ना, तर लोकांना कधी कधी वाटतं की डोनेशन मला नाही देता येणार. तर आम्ही असा प्रयत्न केला की तुम्हाला 1000-2000 कोणी मागत नाही, तुम्ही 100 रुपये डोनेट करा. पण ज्या एनजीओ चालतात त्या फक्त डोनेशनवर चालतात. त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या आयडिया लावून किंवा वेगवेगळे प्रयोग करून सामान्य माणसाला सुद्धा ते पैसे 100-200 रुपये द्यायला लावले. सो असं काय काय वेगवेगळे प्रयोग आता आमचे चालू आहेत. मी आरजे बंडाला आता इन्व्हाइट करतो. आरजे बंड हा आमचा खूप चांगला मित्र आहे. त्याने माझा इंटरव्ह्यू घेतलाय, मी त्याचा इंटरव्ह्यू घेतलाय आणि आज सगळ्या आवडत्या लोकांना आम्हाला बोलवायचं होतं. त्याच्यामुळे जशा काकूंना आम्ही बोलवलं तसंच आम्ही आरजेला सुद्धा बोलवलं आज. सो आरजे, ओव्हर टू यू. थँक्यू सो मच फॉर कमिंग. इन्स्पायर ट्राइब्स या संस्थेबद्दल सगळेच खूप मनापासून बोललेले आहेत आणि ही त्या सगळ्यांचा ग्रुप आहे, संस्था आहे. पण गणेश यांचा एक इंटरव्ह्यू मी माझ्या रेडिओ स्टेशनवर केला काकू, आणि त्याच्यानंतर मग गणेश यांच्याशी मी जोडलो गेलो आणि त्यांचं काम मी फार जवळून पाहिलं आणि आता तुमच्याशी गप्पा मारण्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे त्यांनी. सो सगळ्यात आधी आता उपस्थित ही जी सगळी मंडळी इथे आपल्याला आपल्या झूम कॉलवर दिसतीये आणि जी लाईव्ह पाहतीये, तर त्या सगळ्यांना 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि खूप ग्रेट अशा व्यक्तिमत्वाशी बोलण्याची संधी मला आज IB इन्स्पायर ट्राइब्सने दिलेली आहे, त्याबद्दल IT असं मी म्हणेन. तर त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि एक पर्सनल गोष्ट मला शेअर करायला आवडेल की आता मी त्या व्यक्तिमत्वाशी बोलतोय, ज्या व्यक्तिमत्वाचा मी खूप आदर करतो, अर्थात काकू तुमचा. गंमत अशी आहे की माझ्या आईचं नाव सुद्धा मंदाकिनी आहे, त्यामुळे एक वेगळा कनेक्ट आता तुमच्याशी बोलताना जाणवतोय. आपण सुरुवात करूया. खरं तर हेमलकसा या ठिकाणी असणाऱ्या लोकबिरादरी प्रकल्पाबद्दल सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल मी तुम्हाला खरं तर विचारणार आहे. पण त्याच्या आधी आमटे कुटुंबियांशी तुमचं नातं, अर्थात काकांचं आणि तुमचं लग्न, हा आमच्यासाठी खूप महत्वाचा, आम्ही सिनेमातही पाहिलेला तो विषय आहे. तुमची लव्ह स्टोरी इथून खऱ्या अर्थाने आपण सुरुवात करूया. म्हणजे फॉर्मल गप्पा तर आहेच, पण गमतीशीर नॉर्मल गप्पा आपण मारणार आहोत. सो त्याच्या आधी सगळ्यात आधी आम्हाला ते थोडंसं सांगा. तसं पाहिलं तर बाबा आमट्यांच्या कामाबद्दल मला एवढंच माहित होतं की बाबा आमटे लेप्रसीचं काम करतात आणि त्यांचा आनंदवन नावाचा एक आश्रम आहे. त्या काळामध्ये मुलींना फारसं हिंडू देत नव्हते, बाहेर जाऊ देत नव्हते आणि माझी फॅमिली फारच ऑर्थोडॉक्स होती, त्यामुळे आम्हाला मुलींना कुठे बाहेर जायची म्हणजे मज्जावत होता जवळजवळ. त्यामुळे कुठलं बघणं वगैरे असं काही फारसं आमच्या नशिबात नव्हतं त्या काळामध्ये. आणि त्यामुळे बाबा आमट्यांच्या बद्दल हे वाचून फक्त एवढं माहित होतं, बाकी ऍक्च्युअली तिथे काय काम चालतं किंवा काय नाही हे काहीच माहित नव्हतं. पण योगायोग असावा की आम्ही जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लागलो तेव्हा मी अॅनेस्थेशियामध्ये जॉब घेतला. मला अॅनेस्थेशियात पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं आणि योगायोगाने प्रकाशनी त्याच ठिकाणी त्याच कॉलेजमध्ये एकत्र सर्जरीमध्ये जॉब घेतला आणि सर्जरी आणि अॅनेस्थेशिया हे कोरिलेटेड सब्जेक्ट असल्यामुळे आमची रोज भेट व्हायला लागली आणि हळूहळू मैत्री झाली. त्यावेळेला मला बाबा आमट्यांच्या कामाविषयी थोडंसं जास्ती म्हणजे माहिती झाली आणि प्रकाशची ओळख झाली. त्यानंतर मैत्री झाली, मैत्रीनंतर मग त्याचं प्रेमात रूपांतर झालं आणि मग आम्ही लग्न करायचं ठरवलं. पण त्यावेळेला मला फक्त माहित होतं की बाबा आमट्यांचं काम हे लेप्रसीशी संबंधित आहे. आणि हे जेव्हा बाबांना कळलं, प्रकाशनी म्हणजे विकासने सांगितलं ऍक्च्युअली खरं सांगायचं म्हणजे की विकास पण त्या ठिकाणी मेडिसिन मध्ये जॉब करत होता आणि त्याच्या लक्षात आलं की ते काहीतरी पाणी मुरतंय. त्यामुळे त्यांनी जाऊन आपल्या बापाकडे तक्रार केली की तुमचा मुलगा काय करतोय, तुमचं बदनामीचं धन आहे, म्हणजे मुलींना घेऊन फिरतो वगैरे, मुलीला घेऊन फिरतो म्हटल्यावरती. तर बाबा म्हणाले, मग बाबांनी प्रकाशला विचारलं असावं आणि मग म्हणाले की तिला ऍक्च्युअली घेऊन ये, तिला म्हणजे आपलं काम काय आहे, आपण काय करतो हे तिला माहित असायला हवं. तर मग बाबांनी मला निरोप पाठवला
की आनंद मधला एकदा ये आणि इथे काय काम चालतं ते बघ म्हणून. तर एका रविवारी मी आनंदवनात गेले आणि आनंदवनात गेल्यानंतर समोर बाबा बसलेले होते. पहिल्यांदा मी तेव्हा बाबांना बघितलं आणि मग बाबांनी स्वतःची ओळख करून दिली की मी बाबा आमटे, प्रकाशचा पिता. आणि मग त्यांना म्हणाले की तुम्ही लग्न करायचं ठरवलं आहे हे मला कळलंय, पण तुला माहित आहे का की प्रकाश इथे आनंदवनात पण काम करणार नाहीये. त्यांनी कुठेतरी जंगलामध्ये गडचिरोलीच्या जाऊन काम करायचं ठरवलंय, जागा अजून मिळालेली नाहीये. तर तुला ते ह्या गोष्टीची कल्पना आहे का आणि त्यासाठी तुझी तयारी आहे का? तेव्हा मी म्हटलं की हो, त्यांनी मला सांगितलंय कुठेतरी जंगलात जाऊन काम करायचं आहे आणि मी त्याला होकार दिलाय. एवढं सांगितल्यावरती बाबा म्हणाले मग ठीक आहे. मग त्या दिवशी मी आनंदवनचं सगळं म्हणजे राऊंड घेतला, सगळं बघितलं काय काय काम चालू आहे ते आणि आणखी कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी चालू आहे ते पण बघितलं. आणि त्यावेळेला मला आनंदच्या कामाची खरं म्हणजे व्याप्ती कळली. ओके. मग ताई आणि बाबा दोघांची आमच्या थोड्याफार गप्पा झाल्या आणि संध्याकाळी मी परत आले. पण मग बाबांनी जाताना मला विचारलं की तू आपल्या घरी हे सांगितलंयस का? तेव्हा मी सांगितलं की अजून तर नाही सांगितलं. पण मग म्हणाले की मग मी येऊन तुझ्या घरी सांगू का की तू सांगतेस? तर मी म्हटलं की नको नको, सध्या तुम्ही काही येऊ नका, मी आधी माझ्या आई वडिलांना सांगते आणि मग तुम्ही या. मग त्यानंतर मी घरी गेले. घरी गेल्यावरती माझ्या आई वडिलांना म्हणजे थोडीशी कल्पना दिली की मी असं असं ठरवलेलं आहे. तेव्हा मग आई वडिलांना थोडासा धक्का बसला नाही म्हटलं तरी, कारण बाबा आमट्यांचं नाव लेप्रसीसाठी प्रसिद्ध होतं आणि लेप्रसी हा त्यावेळेला असा कॉन्टेजियस रोग आहे असं सगळ्यांना वाटत होतं. आणि आपली मुलगी एका लेप्रसी कॉलनीत जाणार म्हटल्यावरती थोडंसं त्यांचं मन डळमळीत झालं. त्यांनी बाकीच्यांना काही कधी भेटलेलं नव्हते किंवा पाहिलेलं नव्हतं. पण मग मला 4-4 वेळा सांगण्यात आलं, तू नीट विचार केला आहेस का? त्या लेप्रसी कॉलनीमध्ये तुला माहित आहे का की लेप्रसी हा कॉन्टेजियस डिसीज आहे? म्हटलं अगं मला माहित आहे, मी डॉक्टर आहे त्यामुळे तेवढं तर माहित असलं साहजिक आहे. मग थोडासा नाही म्हटलं तरी विरोध होताच घरातनं. पण मग मी ऐकत नाही किंवा माझं पक्क ठरलेलं आहे हे जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा त्यांनी आपला थोडासा विरोध बाजूला केला आणि मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा आनंद जाऊन बघून या, बाबांना ताईंना भेटून या आणि मग तुमचं काय हे आहे ते बघा. माझी मोठी बहीण जी होती ती पण डॉक्टर होती आणि तिचा नवरा तो आमट्यांच्या घरात म्हणजे घरी तिथे शेजारी भाड्याने राहायचा. त्यामुळे त्यांना बरीचशी आमच्या फॅमिलीची माहिती होती, म्हणजे ते चुलत घराणं होतं तरी म्हणजे बाबा आमट्यांबद्दल वगैरे त्याला माहिती होतं मग थोडंफार. आणि मग जेव्हा आमचं हे बाबा ताईंनी जेव्हा सांगितलं की प्रकाश यांना जाऊन बोलवून आमंत्रण दे की आपल्याकडे येऊन जा म्हणून, तर माझे आई वडील त्याप्रमाणे तिथे गेले आणि त्यांनी सगळं तिथला माहोल पाहिला, काम पाहिलं. ते थोडेसे इम्प्रेस झाले आणि बाबांशी ताईंशी बोलल्यानंतर त्यांचा थोडा विरोध कमी झाला. आणि मग लग्नाला त्यांनी होकार दिला की मुलगीच ऐकणार नाही ते आपली, कारण मोठ्या बहिणीचे लव्ह मॅरेज होतं आणि काही ऐकत नाहीत पोरी शिकलेल्या हे त्यांना कळून चुकलं होतं आणि त्यामुळे त्यांनी होकार दिला. अशा तऱ्हेने आमचं लग्न ठरलं आणि मग लग्नाची तारीख ठरवली. मग प्रकाश म्हणजे बाबांचं काही एवढं हे नव्हतं तुम्ही कोणत्याही पद्धतीने लग्न करा, पण प्रकाशचं खूप हे होतं की ते आता नेहमीच्या पद्धतीने लग्न करायचं नाही, माझ्या भटजींवर विश्वास नाही, कारण ते काय संस्कृत म्हणतात ते मला कळत नाही, त्यामुळे आपण रजिस्टर मॅरेज करूया. पण रजिस्टर मॅरेज मध्ये बाकीच्यांचा सहभाग नसतो, म्हणजे आपले नातेवाईक किंवा आपले मित्रमैत्रिणी वगैरे, ते फक्त म्हणजे 2 किंवा 4 जणांचं हे असतं, त्यात म्हणजे कोणी भाग घेऊ शकत नाही फारसा. त्यामुळे मी काय झालं नाही काकू मध्ये आवाज आला, बोला बोला. तर असं ठरवलं की मला ते फार पसंत नव्हतं, ताई बाबांनाही फार पसंत नव्हतं, कारण मग त्याच्यात सहभाग नाही लोकांचा फारसा. मग त्यातनं त्यांनी पर्याय काढला की आपण थोडक्यात लग्न करूया, म्हणजे जे काही सगळ्या विधी असतात आपल्या हिंदू या कल्चर प्रमाणे ते सगळे आपण फाटा देऊया, जेवढं अगदी आवश्यक आहे लग्नाला तेवढेच विधी करायचे.
एक म्हणजे मंगलाष्टक म्हणायचं, दुसरं म्हणजे आपल्या इथे होम झाल्याशिवाय, सप्तपदी झाल्याशिवाय लग्न कन्फर्म होत नाही म्हणून सप्तपदी करायची, आणि बाकी कुठलेच फंक्शन करायचे नाही. ओके. एवढं ठरलं. आणि मग त्याप्रमाणे सगळं. आणि मग बाकीचंही होतं प्रकाशचं, की या लग्नामध्ये आपण देणं घेणं, हात रुमाल देखील एक्सचेंज करायचा नाही. बरं. एकमेकाला काही द्यायचं नाही, घ्यायचं नाही. हुंडा बिंड्याचा तर काही प्रश्नच नव्हता. लग्नाची तारीखही जी सगळ्यांना सोयीची असते, तो म्हणजे रविवार. आणि साधारण म्हणजे डिसेंबर मध्ये चांगला सीझन असतो, तेव्हा डिसेंबर मधला रविवार आपण बघूया. तर त्याप्रमाणे आमचं 24 डिसेंबर 1972 लग्न झालं. योगायोगाने त्या दिवशी साने गुरुजींची जयंती असते 24 डिसेंबरला. त्यामुळे तो मुहूर्त चांगला वाटला, कारण असा मुहूर्त बघायचाच नव्हता. आणि मग ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पडलं. आणि मग असं ठरलं की लग्नाला लाडू किंवा काही गोड करायचं नाही, कारण त्या काळामध्ये 72ला दुष्काळ होता मराठवाड्यामध्ये. त्यामुळे लग्नात लाडू नाही, गोड नाही असं ठरलं. फक्त मसाले भात केला आणि बाहेरच्या लोकांना कोणालाही बोलवलं नाही, फक्त लग्नापुरतं बोलवलं. आमच्या घरचे थोडेफार लोक, माझे नातेवाईक जवळचे आले होते, फार लोक बोलवले नाही. पण आमच्या लेप्रसी कॉलनीमध्ये आनंदचे जेवढे लोक होते ते सगळे या लग्नाला उपस्थित होते. जवळजवळ 2,500 लोक वगैरे आपल्या कॉलनीत आहेत ते. आणि अंध, अपंग, मूकबधीर जे कोणी आहेत ते सगळे ते लग्नाला हजर होते. आणि गावातले लोक होती, पण गावातल्या लोकांना पण जेवण वगैरे काही नव्हतं. फक्त या लेप्रसी पेशंटना आणि जे इल्मेट आहेत आनंदचे तेवढ्यांना जेवण होतं. आणि बाहेरून आलेले जे कोण लोक होते ते. आणि अगदी साधं सिंपल जेवण होतं. फक्त मसाले भात केला होता, तो एकच पदार्थ वेगळा होता, बाकी वरण भात भाजी पोळी एवढंच. पण काकू, मी असं ऐकलंय की तुमच्या लग्नाला पु ल देशपांडे सुद्धा उपस्थित होते. नाही नाही, माझ्या नंदेच्या लग्नाला पु ल देशपांडे उपस्थित होते, नंतर लग्न झालं तिथं. अच्छा. विलास त्यावेळी मला वाटतं ते द्यायचंय बाबांना भेटायला. मनोहर म्हणून जे काय आहेत लेखक, त्यांच्याशी तिचं लग्न झालं. तिच्या लग्नाला पु ल देशपांडे हजर होते. माझ्या लग्नाच्या मंगलाष्टक वगैरे बाबांनी स्वतःच केले होते. आणि बाबांनी त्या आपल्या लेप्रसी पेशंट कडनं वगैरे म्हणून घेतले ते. आणि त्यावेळेला पुलंची एवढी जवळीक नव्हती, म्हणजे एवढी ओळख नव्हती, त्यामुळे ते काही नव्हतं माझ्या लग्नाला. ओके. काकू, आता आपण म्हणजे आता खूप मंडळी आता आपल्याला सगळे पाहतायत आणि तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात, तुम्ही प्रेरणा आहात. आणि जवळपास 50 वर्ष झालेली आहेत आता, जवळपास 50 वर्ष होतील 50 वर्ष. आता आम्हाला सगळ्यांना लोक बिरादरी तेव्हापासून आतापर्यंत अनेक बदल झालेत, म्हणजे अनेक गोष्टी बदलल्या. तर तेव्हाचा काळ, आत्ताचा बदललेला काळ आणि तेव्हापासूनच आतापर्यंतचं काम अगदी थोडक्यात आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल, कारण आम्ही वाचतो, पाहतो, वेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं तुम्हाला अनुभवत असतो. तर याबद्दल थोडंसं तुम्ही काय सांगाल? सुरुवातीला जेव्हा आम्ही हेमलकसा म्हणजे ही जागा मिळाली, त्या ठिकाणी आलो, तेव्हा इथे काहीच नव्हतं. फक्त जमीन आम्हाला सरकारने दिलेली होती, ती लीजवरती मिळालेली होती. आणि या ठिकाणी फक्त जंगल होतं. गाव जरा दूर होते, हेमलकसा गाव पण दूर होतं. आणि दुसरं जे कोयनगुडा म्हणून गाव आहे ते पण आमच्या प्रोजेक्ट पासून अर्धा पाऊण किलोमीटर दूर आहे दोन्ही गाव. त्यामुळे आम्हाला जे जंगल मिळालं त्या 2 गावांच्या मधलं, आणि तिथे काहीच नव्हतं, फक्त झाडं. आणि त्यानंतर काहीच नव्हतं. मग आम्ही जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा राहण्यासाठी देखील काहीच नव्हतं. त्यामुळे थोडंफार जंगल कापावं लागलं. तसं पाहिलं तर जागा देताना सरकारने महत्वाची जी झाडं होती ती सगळी काढून नेली होती. आणि जी आडजातीची असतात की त्याला काही फारशी किंमत नाही, जळाऊ लकडा, तो फक्त त्या ठिकाणी होता. तर त्यातले काही झाड आणि काही झाडं तोडली. आणि त्या ठिकाणी बाबांनी पहिल्यांदा एक टीन शेड उभारलं, की कारण राहायला काहीतरी पाहिजे. तर 2 दिवस पहिले झाडाखालीच राहिलं, नंतर ते टीन शेड उभारले. आणि त्या टीन शेड मध्ये मग लोकांनी राहायला सुरुवात केली. 2 टीन शेड उभारले. काही लोक बाबांच्या बरोबर, बाबांच्या प्रेरणेने आलेली होती, आणि काही लेप्रसी पेशंट होते. या सगळ्यांना राहण्यासाठी हे पाहिजे होतं, म्हणून टीन शेड उभारले. आणि त्या एका टीन शेड मध्ये आम्ही स्वयंपाकघर केलं, की जिथे खायला प्यायला बनवायचं. आणि दुसऱ्या याच्यामध्ये लोकांची राहण्याची व्यवस्था केली. हळूहळू प्रत्येकाने आपापली झोपडी बांधायला सुरुवात केली, वेगवेगळं. कारण सगळं कॉमन, काही जणांची लग्न झालेली होती, कॉमन याच्यात राहणं शक्य नव्हतं. मग प्रत्येकाने आपापली झोपडी सुरू केली.
पहिल्यांदा तर नुसतं झोपडी म्हणजे ताटवेच होते बांबूचे आणि त्यावरती एक हिंदी म्हणून जे झाड असतं त्या झाडाचे पानं त्याचा आधार होतं. आणि हळूहळू मग सगळ्यांनी तिथे राहायला सुरुवात केली. प्रथम आम्ही दोघं डॉक्टर असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण एक क्लिनिक उघडूया. आणि मग आम्ही क्लिनिक म्हणून त्याच्यासाठी एक झोपडी तयार केली आणि त्याच्यासमोर एक मांडव घातला की आलेले पेशंट त्या मांडवामध्ये बसतील आणि बाकी आतमध्ये आपण झोपडीमध्ये औषधं आणि ट्रीटमेंट देऊया. आल्यानंतर आम्ही ते जेव्हा सुरू केलं तेव्हा असं लक्षात आलं की लोक फक्त लांबून येत आहेत, बघतायत की हे कोण आले, कशासाठी आले, काय करतात इथे. भाषा आम्हाला येत नव्हती, त्यांना आमची भाषा येत नव्हती, त्यामुळे संपर्क करणं खूप कठीण होतं. आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं मग आम्ही ती भाषा शिकायची ठरवली. आणि ती भाषा माडवी मडवी कुठली भाषा ती? माडवी आपलं काय माडिया नावाची जी जमात आहे त्या भाषेला पण ते माडियाच म्हणतात. अच्छा अच्छा, माडिया. माडिया भाषा. तर ती भाषा आम्ही त्यांच्याकडनं शिकायला सुरुवात केली. आणि जसं भाषा थोडी थोडी यायला लागली, मोडकं तोडकं आम्ही बोलायला लागलो, तसं पहिल्यांदा तर लोक पळूनच जायचे की काय हे लोक बोलतायत आपल्याशी, काही कळतच नव्हतं. नंतर मग मात्र थोडं मोडकं तोडकं बोलायला लागल्यावर त्यांनी पण थोडंफार त्यांच्या भाषेत बोलायला सुरुवात केली. आणि हळूहळू मग कोणी मीडिएटर म्हणून जे काही सरकारी नोकर त्या भागात होते त्यांच्याकडनं आम्ही ती भाषा शिकायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यासाठी मी स्वतः लिहून घ्यायचं, म्हणजे दवाखान्याशी रिलेटेड शब्द आम्ही पहिल्यांदा शिकलो. नावाला काय म्हणायचं, गावाला काय म्हणायचं, कुठून आला, कसा आला, म्हणजे या ज्या सामान्य गोष्टी आहेत त्या देखील बोलणं कठीण होतं आमच्या दृष्टीने. हळूहळू मग आम्हाला ती भाषा यायला लागली आणि मग औषधं, रोग या संबंधी देखील आम्ही त्यांच्याशी चौकशी करायला सुरुवात केली. पण पहिल्यांदा काही रिस्पॉन्स नव्हता, पण हळूहळू मग रिस्पॉन्स मिळायला लागला. आणि त्यानंतर आम्हाला पण म्हणजे ह्याला त्रास व्हायला लागला. कारण काय की त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशनचे काही फॅसिलिटीज नव्हत्या. कारण आम्ही क्लिनिक सुरू केलं म्हणजे फक्त औषधं थोडीशी आणली होती, थोडंफार इंजेक्शन, थोडं ड्रेसिंगचं सामान एवढंच होतं. त्यामुळे डायग्नोसिस करणं खूप कठीण जात होतं. क्लिनिकल याच्यावरती सगळा भर द्यावा लागत होता. आणि हळूहळू पण आम्ही त्याला ऍडजस्ट होत गेलो. आणि या भागात मलेरिया खूप होता, मलेरियाचे केसेस खूप यायच्या. मग सेरिब्रल मलेरियाच्या केसेस यायला लागल्या, जळलेल्या केसेस यायला लागल्या, कारण लोकांकडे कपडे नव्हते. त्यामुळे मग ज्या काही केसेस यायला लागल्या त्याच्यासाठी आम्ही औषधं मागवायला सुरुवात केली. पहिल्यांदा डिसेंबरमध्ये सुरू केल्यामुळे काही दिवस चांगलं ओपन होतं, पण जसा पावसाळा सुरू झाला तसं हा सगळा एरिया कट ऑफ व्हायला लागला. कारण कुठेच नद्या नाल्या नसती, पूल नव्हते आणि रस्तेही नव्हते. म्हणजे 60 किलोमीटर पर्यंत जवळजवळ आलापल्ली पासून पलीकडे हेमलकसापर्यंत किंवा वामरागड पर्यंत रस्ताच नव्हता. म्हणजे बैलगाडी चाकोरी हाच रस्ता. त्यामुळे रस्ते बंद झाले की पूर्ण जगाशी संपर्क तुटायचा. या ठिकाणी बाकी काही साधनं नव्हती, फक्त ट्रान्झिस्टर चालायचा. त्या ट्रान्झिस्टरवरती बातम्या ऐकल्या तर जगाशी तुम्ही संपर्कात आहात, नाही तर शून्य, जगाशी काही संपर्कच नसायचा. आम्ही 5-6 जण कार्यकर्ते होतो, तेच आपापसात बोलायचो. असं इथे काही मिळतही नव्हतं, इथे दुकानही नव्हते त्या काळामध्ये. 2 छोटी छोटी दुकानं होती, तर त्यांना आम्ही डिपार्टमेंटल स्टोअर म्हणायचं, कारण तिथे सगळंच मिळायचं. आणि सगळं म्हणजे अगदी मोजक्या गोष्टी ज्या काय अगदी रोज लागतात तेवढ्याच मिळायच्या, बऱ्याचशा गोष्टी मिळतच नव्हत्या या ठिकाणी. आणि भाजीपाला वगैरे अजिबात मिळायचा नाही, कारण लोक फारसं भाजीपाल्याचा कन्सेप्टच नव्हता. म्हणजे बाजार हा प्रकारच माहित नव्हता. बाजार म्हणजे फक्त कोंबडा बाजार एवढं माहित होतं त्यांना, की कोंबड्याच्या झुंडी त्या लावायच्या आणि त्याच्यावरती पैसे लावून म्हणजे बेटिंग चालायचं त्यांचं, बाकी काही दुसरा बाजारच नव्हता. तर या सगळ्या ह्याच्यातनं म्हणजे त्या काळातलं असलेलं वातावरण आणि त्यानंतर हळूहळू दिवस बदलत गेले. काही 10 वर्षांनी पूल झाले, त्यामुळे रस्ता चालू व्हायला लागला. पण तो तरी देखील पूल असे सबमर्सिबल असल्यामुळे बरेच दिवस बंदच असायचे पावसाळ्यामध्ये. पण 6 महिन्यानंतर मात्र ते अगदी रेग्युलर रस्ता चालू व्हायचा, पण कच्चाच रस्ता होता. आता मला सांगायला आनंद होतो की जवळजवळ आज 50 वर्ष जवळजवळ होत आहेत. या वर्षी आमचा रस्ता चांगला झालेला आहे. या वर्षी आता सँक्शन झाला आणि तो यावर्षी आता त्यांनी बराचसा पूर्ण केलाय. म्हणजे इतक्या वर्षानंतर आम्हाला चांगला रस्ता मिळाला खरं सांगायचं म्हणजे. नाही तर सगळे खड्डे खुड्डे, नद्या नाले यातनं आम्ही प्रवास केलाय. त्या काळात आमच्याकडे काही म्हणजे दुसरं साधनही नव्हतं, बैलगाडी वापरत होतो. नंतर हळूहळू काही NGO आल्या,
परदेशातल्या वगैरे, आणि त्यांनी आमचं तिथलं राहणं, ते बाबांचे थोडेफार ते ओळखीचे होते, ते तिथे बाबा त्यांना घेऊन आले. ते सगळं बघितल्यावर त्यांनी पाहिलं की इथे खरंच गरज आहे, इथला आदिवासी खूपच मागासलेला आहे, तर काहीतरी मदत केली पाहिजे. तर त्यांच्या मदतीवरती मग दवाखान्याची इमारत उभी राहिली. नंतर मग लक्षात आलं की इथे एक्सप्लॉयटेशन खूप आहे. कारण काय की एक्सप्लॉयटेशनमुळे लोकांना म्हणजे शिक्षणच नाही. हो बरोबर. आम्ही आलो तेव्हा इथे 4थी पास असलेला एकही मुलगा नव्हता. एकही माणूस 4था वर्ग देखील पास नव्हता. त्या ठिकाणी एकही व्हेकल नव्हतं, एकही सायकल नव्हती. एक मुलगा होता, तो फक्त चंद्रपूरला राहून शिकून आलेला होता. बाकी कोणी शिकलेलंच नव्हतं. पण शाळा खरं म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून एक शिक्षकी शाळा इथे होत्या गावामध्ये, पण शिक्षकांना यांची लँग्वेज येत नाही आणि शिकायची इच्छा नाही. त्यामुळे कोणी ते शिकवत नव्हते आणि मुलांनाही माहित नाही शाळेचा कन्सेप्ट काय, आदिवासींनाही माहित नाही. त्यामुळे मुलंही शाळेत जात नव्हते, जंगलात हिंडायचं, शिकार करायची, पक्षी मारायचे, खायचं भाजून, तिथल्या ते भाजून खायचं आणि जंगलभर फिरत राहायचं. हा सगळा मुलांचा कार्यक्रम असायचा. आणि मग एक्सप्लॉयटेशन जे लक्षात आलं, म्हणजे लोकांनी पाहिलं की आम्ही दवाखान्याचं काम करतोय, तर थोडा थोडा त्यांचा विश्वास निर्माण झाल्यावर त्यांनी तक्रार करायला सुरुवात केली की फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा कॉन्ट्रॅक्टर हे लोक आमच्याकडनं कामं करून घेतात, पण आम्हाला पैसे काहीच देत नाही. आम्हाला म्हणजे जंगलात जाऊन आमचं अन्नही आणता येत नाही आणि पैसाही मिळत नाही, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. तर मग आम्ही चौकशी केली आणि मग जेव्हा आम्हाला कळलं की खरंच एक्सप्लॉयटेशन होत आहे, महिनोन-महिने कामं करतायत पण यांना काही रोजगार मिळत नाहीये, तेव्हा मग त्यांनी आम्ही DFO किंवा असे जे वरचे ऑफिसर होते, रेंजर वगैरे, त्या सगळ्यांकडे अशा वरती तक्रारी करत गेलो. आणि त्या काळामध्ये लोक बरेचसे फॉरेस्टवाले किंवा कॉन्ट्रॅक्टर वगैरे इकडे या भागात कामासाठी म्हणून यायचे. तेव्हा त्यांना माहित झालं होतं की एक डॉक्टर जोडपं अशा जंगलामध्ये येऊन बसलाय आणि आदिवासींसाठी काम करताय. तर जेव्हा असे जे ऑफिसर्स यायचे DFO वगैरे, त्यांच्या हे लक्षात आलं की हे काम करतायत ते जेन्युइन आहे म्हणून. म्हणून मग आमच्या तक्रारी त्यांच्याकडे गेल्यावरती, आमच्या सहीने जेव्हा गेल्या तेव्हा त्यांनी लक्ष घालून खूप चौकशी केली आणि जो कोणी इथला क्लास 2 ऑफिसर होता त्याला सस्पेंड केलं आणि मग त्यानंतर लोकांना रोजगार मिळायला लागला. मग आमच्या लक्षात आलं, आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून एक बैठक घेतली आणि त्यात आम्ही असं पाहिलं की सगळ्या ठिकाणीच आपण करू शकत नाही, कसं जाणार ना प्रत्येक ठिकाणी, सगळीकडे एक्सप्लॉयटेशन चालू आहे. तर आपण या लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. पण आम्ही असं ठरवलं की तरुण मुलांना शिकवूया म्हणून. पण त्यांचं वय झालेलं असतं, लग्न झालेलं असतं, त्यांना काही त्याच्यात इंटरेस्ट वाटेल ना, त्यांचं लाईफ म्हणजे ठरून गेलेलं होतं. आम्ही असा विचार केला की त्यापेक्षा लहान मुलांना सुरू करू, म्हणजे पुढची पिढी तरी सक्षम होईल आपलं. आणि मग आम्ही शाळा सुरू केली. पहिल्या वर्षी शाळेत देखील मुलांना पाठवायला कोणी तयार नव्हतं, का म्हणून शाळेत पाठवायचं, तुम्ही का म्हणून आमची मुलं घेऊन जाता, ते सगळं समजावून सांगता सांगता मोठ्या मुश्किलीने पहिल्या वर्षी 25 मुलं शाळेत आली. दिवाळीच्या सुट्टीपर्यंत ती 25 मुलं कशी बशी राहिली. त्यातल्या काही मुलांना कंटाळा आला, ते दिवाळीच्या सुट्टीनंतर आलेच नाही वापस. अर्धी मुलं गेली, ते अर्धी मुलं परत आली आणि त्यांना ते आवडलं की इथे काहीतरी वेगळं शिकायला मिळतंय, नवीन ऐकायला मिळतंय, हे आपल्याला घरात कधीच ऐकायला मिळालं नाही. आणि जेवण खावण व्यवस्थित मिळतंय, पोटभर मिळतंय. जंगलात जाऊन शिकार करून एखादं मिळालं नाही मिळालं असं काही होत नाहीये. कारण शेती पण यांची इतकी प्रिमिटिव्ह होती की धान फेकून द्यायचं आणि जे उगवेल ते कापायला जायचं एकदम, तोपर्यंत धानाकडे लक्ष द्यायचं नाही, अशी शेती होती. तर हे सगळं चेंज व्हावं यासाठी आम्ही सगळीकडे प्रयत्न सुरू केले. चांगल्या प्रतीचं धान त्यांना वाटायला सुरुवात केली, खतं वाटायला सुरुवात केली आणि मॉडर्न पद्धतीने शेती कशी करतात ते शिकवायला सुरुवात केली. आधी तर काही कोणी फारसं लक्ष देत नव्हतं, पण आम्ही काय केलं की त्यांच्याकडनं त्यांच्याच शेतातले प्लॉट घेतले डेमॉन्स्ट्रेशनसाठी आणि त्यांचीच मुलं शाळेमधली घेऊन जायचं आणि तिथे नवीन पद्धतीने शेती कशी करायची, फळझाडं कशी लावायची वगैरे हे त्यांना म्हणजे आम्ही स्वतः रोपं वाटून वगैरे सुरू केलं. तर त्यामुळे मग लोकांचा विश्वास बसला आणि म्हटलं की आल्यानंतर जे काय पीक आहे हे पीक पण तुमचं, आम्हाला काही नको त्यातलं. तर फक्त एवढं आहे की आम्ही जेवढं तुम्हाला धान दिलंय बिजाई म्हणून, तेवढं धान तुम्ही आम्हाला परत करायचं. पण मला आश्चर्य वाटतं की जवळजवळ 95-96% धान परत यायचं. त्यांचं पिकलं की ते आणून द्यायचे, तेवढा प्रामाणिकपणा त्यांच्यामध्ये होता. आणि मग हळूहळू ते शिकत गेले आणि डेव्हलपमेंट होत गेली. काही दिवसांनी सरकारच्या लक्षात आलं, इथे पण मग कनेक्शन काहीच नव्हतं. मग आम्ही इलेक्ट्रिसिटीसाठी प्रयत्न केले. हळूहळू इलेक्ट्रिसिटी आली आणि इलेक्ट्रिसिटी आल्यावरती आमचं काम खूप सोपं झालं. कारण
इन्व्हेस्टिगेशनसाठी ते आजकाल सगळे इन्व्हेस्टिगेशन इलेक्ट्रिक उपकरणांवरती असतात. मग ते उपकरणं आम्ही घ्यायला सुरुवात केली. एक्सरे आला, सोनोग्राफी आली, पॅथॉलॉजीच्या मशीन्स आल्या आणि आम्हाला तेवढं हे मिळायला लागला की आपण त्याच्याबद्दल म्हणजे डायग्नोसिसला जास्ती चांगलं हे मिळायला लागलं. कारण सगळ्या प्रकारचे यायला लागले. तसं पाहिलं तर मी अॅनेस्थेटिस्ट होते आणि प्रकाश सर्जरीवाला होता दोन्ही. पण मेडिसिनच्या केसेस, डिलिव्हरीच्या केसेस, डिलिव्हरीला कधी आवडत नव्हतं म्हणून आम्ही गायनीकडे लक्षच दिलं नव्हतं दोघांनी. पण इथे आल्यानंतर आम्हाला सगळंच करावं लागलं. डोळ्याच्या केसेस आल्या, कानाच्या आल्या, नाकाच्या आल्या, सगळंच म्हणजे ऑलराऊंड हळूहळू सगळं सुरू केलं. सगळंच करायची वेळ आली. आणि हळूहळू मग लोकांना माहित झालं. तर मग नागपूर ते रोटरी क्लब वाले लोक इकडे आलेत आणि त्यांनी सगळं बघितलं. मग त्यांना असं वाटलं की आपणही काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्हाला मदत करायचं ठरवलं किंवा आपण एक कॅम्प घेऊया आणि कॅम्प मध्ये आपण तुम्ही जे करू शकत नाही ते आपण करूया. मग हळूहळू लोक पहिल्या वर्षी कॅम्पला आले. त्यांना काय वाटलं 2-3 केसेस करू, मग नदीवर जाऊ, आंघोळी करू, मजा करू आणि परत येऊया. काय झालं की एका वर्षी आम्ही जवळजवळ 40 केसेस ठेवल्या. त्यांनी एका दिवसाचा कॅम्प ठेवला होता. 40 केसेस आणि डॉक्टरही फार नव्हते. पहिल्यांदा आले ते एक 15-16 डॉक्टर म्हणजे कपल होते आणि त्यातले काही जण डॉक्टर होते. तर मग तो सर्जिकल कॅम्प पहिला कॅम्प होता. म्हणजे पायोनियर आहोत आम्ही त्या भागातले म्हणायला हरकत नाही की असं इंटिरियर मध्ये सर्जिकल कॅम्प घेणं हे कन्सेप्टच नव्हता खरं म्हणजे. बरोबर. तर आम्ही सगळी दोघांचे ट्रेनिंग झालेलं असल्यामुळे आम्ही सगळी तयारी करून ठेवायचो आणि लोक येऊन फक्त ऑपरेट करून दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी चालले जायचे. पोस्ट ऑपरेटिव्ह सगळं आम्ही दोघंच बघत होतो. प्री ऑपरेटिव्ह, पोस्ट ऑपरेटिव्ह हे सगळं काम आमच्या दोघांचं आणि आमच्याबरोबर जे कार्यकर्ते होते ते आम्हाला मदत करायचे. तर ट्रेंड असं कोणीच नव्हतं. या सगळ्यांना ट्रेनिंगही आम्हीच दिलं की कसं काम करायचं असं दवाखान्यातलं. कारण पगार काही सरकारी नव्हते. आपल्या बांधण्यावरती हे प्रोजेक्ट चालू होतं. त्यामुळे बाहेरचे असे ट्रेंड नर्सेस किंवा ट्रेंड पॅथॉलॉजिस्ट किंवा कोणी DMLT वगैरे येणारा नव्हता. त्यामुळे आणि पैसाही नव्हता आम्हाला फार लोकांना देण्यासाठी. खूप अडचणींचा सामना करून आम्ही बेसिकली ते तुमची सगळी स्टोरी वाचलेली आहेच. त्या इथल्या लोकांनाच आम्ही जे काही थोडंफार शिकलेले होते त्यांनाच आम्ही सगळं याच्यात तयार केलं आणि त्यांनी पण खूप मदत केली आम्हाला. हे सगळं काम आमचं दोघांचं नसून या सगळ्या टीमचं आहे. ते पण लोक चांगले सुशिक्षित आणि चांगल्या घरातनं आलेले आहेत की त्यांनी आपले जॉब सोडून किंवा आपल्या नोकऱ्या सोडून या ठिकाणी आपले धंदे बंद करून या ठिकाणी बाबा त्यांच्या कामाबद्दल ऐकल्यामुळे काहीतरी त्यांना वेगळं करायची इच्छा झाली आणि ते आम्हाला जॉईन झाले आणि आजपर्यंत ते लोक अजूनही आमच्याशी जुळलेले आहेत. ते इथेच राहतात आणि त्यांच्याबरोबर आज आम्ही इथे आहोत. त्यानंतर नवीन कार्यकर्ते आले, नवीन पिढी आली. दोघांनी मुलांनी निर्णय घेतला की या ठिकाणी काम करायचं आणि त्यांच्या नशिबाने आज इलेक्ट्रिसिटी आहे, फोन आहे, इंटरनेट आलेला आहे. त्यामुळे आज आपण एकमेकांशी बोलू शकतो, एकमेकांना बघू शकतोय आणि त्यामुळे त्यांना चांगल्या पार्टनरही मिळाल्या आणि त्या दोघींनी पण या ठिकाणी राहायचं ठरवलं. मोठी सून आमची डॉक्टर आहे, ती गोव्याची आहे आणि गायनेकॉलॉजिस्ट आहे, ती इथे आली. त्यामुळे आता पूर्वी आम्हाला सिझेरियन करता येत नव्हतं. आता ती आल्यामुळे ते सिझेरियन या ठिकाणी होऊ शकतं आणि बाळ आणि बाळंतीण दोघंही सुखरूप राहू शकतात. काही नाही तर आम्हाला रेफर करावं लागत होतं किंवा नाही तर डिस्ट्रक्टिव्ह सर्जरी करावी लागत होती कारण आम्ही दोघांनी गायनिक मध्ये काम नव्हतं केलेलं. आणि दुसरी सून पुण्याची आहे, तिने एज्युकेशन मध्ये इंटरेस्ट घेतलाय आणि शाळेची सगळी जबाबदारी ती आणि अनिकेत हे दोघं जण सांभाळतायत. आणि शाळा पण त्यांनी आता नवीन शाळा उघडल्या, काम वाढत आहे. बाकी तर अॅनिमल ऑर्फनेज वगैरे हे सगळ्यांना माहिती आहे. तेही एक काम आहे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. अनिकेतनी पण आणखी नवीन काम सुरू केलेलं आहे की गावागावामध्ये त्यांनी तलाव करायला सुरुवात केली आहे की त्यामुळे दुसरं पीक लोकांना घेता येईल, मत्स्य शेती करता येईल की लोकांचं जीवनमान उंच व्हावं यासाठी प्रयत्न करणं चालू आहे गावागाव. आता त्यांनी जवळजवळ 27 गावांमध्ये मोठे मोठे तलाव केले आहे की ज्या तलावांना वर्षभर पाणी राहतं आणि त्यात आता मत्स्य शेती होते आणि काही लोक त्यातनं दुसरं पीक घेतात. आर्थिक दृष्ट्या सक्षम करणं पण त्यांना तेवढंच गरजेचं आहे. आणि आता शाळा देखील नवीन उघडल्या आहेत. इंटिरियर मध्ये 2 शाळा सुरू केलेल्या आहेत. नेलगुंड्याला आहे ते अजून 30 किलोमीटर इंटिरियरला आहे. आजही तिथे इलेक्ट्रिसिटी नाही, रस्ता नाही, नद्यांवरती पूल नाही. त्यामुळे पावसाळ्यात शाळा बंद ठेवावी लागते आणि मग उन्हाळ्यात चालू ठेवावी लागते.
कारण जातात येत नाही. तर ह्याच्यामध्ये आणि त्याच्या इकडे एक दुसरी जिंजगाव म्हणून गाव आहे, त्या गावात एक दुसरी शाळा सुरू केलेली आहे. बऱ्याच लोकांची डिमांड आहे, पण आता म्हणजे एवढं शक्य नाही आहे, कार्यकर्ते एवढे मिळत नाही. आणि मोठ्या मुलांनी वगैरे पण आतमध्ये इंटिरियर मध्ये छोटे छोटे हेल्थ सेंटर काढले आहे, की बारीक बारीक विषयासाठी इतक्या लांब यायला नको सगळ्यांना, कारण अजूनही इंटिरियर मध्ये तसे रस्ते नाही आहेत. पण त्यांनी काम सुरू आहे. हा तो देखील तुमचा 50 वर्षांपासून सुरू आहे, जवळपास 50 वर्षांपासून. मला एक प्रश्न चॅटबॉक्स मध्ये आला की मॅगसेसे अवॉर्ड बद्दल थोडंसं सांगा. बाबांना हा अवॉर्ड 1985 साली मिळालेलं होतं, त्यामुळे मॅगसेसे अवॉर्ड परत या संस्थेत येईल अशी शक्यता खूपच कमी होती. काय झालं की मॅगसेसे अवॉर्ड वाले लोक जे असतात ते काय करतात की प्रत्यक्ष जाऊन काम बघतात आणि न सांगता जातात आणि तुमच्या कामाबद्दल आजूबाजूला सगळीकडे चौकशी करतात आणि त्यांना तुमच्या कामाबद्दल प्रत्यक्ष स्वतः येऊन बघतात, आजूबाजूला चौकशी करतात, लोकांना किती फायदा होत आहे, खरंच म्हणजे काम जेन्युइन आहे का वगैरे. तर अशाच 2 बायका आल्या आणि म्हणजे बरेच फॉरेनर लोक इकडे पाहायला यायचे. काही फॉरेनर लोक आम्हाला डोनेशन देत होते, काही म्हणजे कन्स्ट्रक्शनसाठी, दवाखान्यासाठी वगैरे. तर त्यातल्या अशाच आलेल्या आहेत या म्हणजे काहीतरी करायचं, आम्हाला काही माहित नव्हत्या कशासाठी आल्या ते. त्यांनी ते सगळं म्हणजे माहिती काढली असेल कुठून तरी सगळी, आणि मग त्या काम बघायला आल्या. आणि ते जेव्हा काम बघायला आल्या तेव्हा त्यांचं 50वं वर्ष होतं, म्हणून बाबा त्यांचं काम आम्ही बघायला आलो असं सांगितलं. आणि इंटिरियर मध्ये आल्या त्या. आल्यानंतर आमच्या इथे येऊन त्यांनी सगळं काम बघितलं आणि सगळं म्हणजे आमच्याशी गप्पा मारल्या, सगळं त्यांनी ते रेकॉर्ड करून घेतलं आणि सगळे फोटो बिटो काढले. बरेच लोक येतात, फोटो काढतात, घेऊन जातात. आणि त्याप्रमाणे मग त्या दुसऱ्या दिवशी गेल्या सकाळी उठून. आणि ते सगळं काम पाहिल्यावर एक जवळजवळ म्हणजे त्यांचं ऑगस्ट मध्ये वगैरे त्यांचं आम्हाला हे आलं की आम्ही तुमची निवड केलेली आहे याच्यासाठी, तुम्ही ऍक्सेप्ट करणार. अच्छा. हा, म्हणजे आम्ही मॅगसेसे अवॉर्ड तुम्हाला द्यायचं ठरवलेलं आहे, तुम्ही ते ऍक्सेप्ट कराल का? अवॉर्ड मिळालं कोण नाही म्हणणार आहे. आणि मुख्य म्हणजे त्या अवॉर्ड मध्ये पैसा होता आणि पैसा आपल्या कामाला लागतो, त्यामुळे आम्हाला नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. पण आम्हाला आश्चर्यात म्हणजे हेच होतं, हरकत होता, कारण बाबांना ते अवॉर्ड मिळालेलं होतं आणि हा म्हणजे त्या घराण्यात परत दुसरा आलेला अवॉर्ड होता. त्यामुळे मग आम्ही त्यांना हो म्हटलं आणि मग सगळ्या त्यांच्या ज्या काय फॉर्मॅलिटीज होत्या त्या सगळ्या आम्ही पूर्ण केल्या. आणि त्यांनी जे काय मागवलं संस्थेची माहिती ते सगळं, आणि त्यानंतर मग ते अवॉर्ड जाहीर झालं. आणि तेव्हा पण म्हणजे इंटरनेट वगैरे काही नसल्यामुळे हे सगळं पाठवायला आम्हाला आलापल्लीला जावं लागलं. सगळं पाठवावं लागलं त्यांनी मागितलेल्या गोष्टी. आणि त्यानंतर मग त्यांनी ते डिक्लेअर केलं आणि आम्ही जाऊन आलो तिकडे. काकू, मला ना आता थोडासा पर्सनल असा प्रश्न विचारायचा की 50 वर्ष तर जवळपास होत आलेली आहेत. काका आज ऑपरेशनमुळे इथे उपस्थित नाहीये, ते आराम करतायत, ते हे सगळ्यांना कल्पना ह्याची आहेच ऑलरेडी. 50 वर्षामध्ये एखादी तक्रार आहे काकू तुमची काकांबद्दल किंवा एकंदर एखादी तक्रार ऐकायला आवडेल आम्हाला तुमची. तक्रार म्हणजे हेच आहे की प्राण्यांबरोबर त्याचे जे काही खूप संबंध आहे, त्यामुळे 2-3दा त्याला धोका झाला तर त्याच्याबद्दल त्यांनी काळजी घ्यावी किंवा थोडंफार वयाप्रमाणे कमी करावं, कारण रिफ्लेक्सेस कमी होतात वयानंतर एका ठराविक. पण हे रेकॉर्डेड आहे काकू, याची कॉपी मी गणेशजींना सांगतो, ती काकांना पाठवलं एवढी एडिट करून. हो, पाठवणं काही हरकत नाही. मी नेहमीच म्हणत असते त्याला, त्यामुळे माझी तक्रार काय आहे ते त्याला माहीतच असतं. पण त्याला ते काही फार तर पटत नाही. तो म्हणतो की माझ्या आयुष्याचा हा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे मी काही त्यांच्यापासून दूर राहू शकत नाही किंवा काय. काकू, आता बेसिकली आपण नेहमी म्हणजे आम्ही अनौपचारिक बोलत असताना असं मी म्हणालो की बऱ्याच मंडळींना कलेचा वारसा असतो, बऱ्याच मंडळींना राजकारणाचा वारसा असतो. माझ्या माहितीतलं असं एखादंच घर आहे, म्हणजे एकच घर आहे की ज्याला समाज सेवेचा वारसा आहे. आता जवळपास 3री-4थी पिढी सुद्धा आता या सेवेमध्ये येणार आहे. आणि मला असं कळलं, माझ्या मित्रानं मला सांगितलं की तुम्ही आजही या वयामध्ये जर फेरफटका मारायचा असेल तर सायकलवरती जातात. हो, आजही आम्ही सायकलने जातो दोघे जण. येते म्हणजे
काय होतं की कॉलेजमध्ये असताना देखील आम्ही सायकलनीच जायचो. हो. मेडिकल कॉलेजमध्ये माझं घर होतं. माझं घरापासून मेडिकल कॉलेज जवळजवळ 5-6 किलोमीटर होतं. तर रोज 12 किलोमीटर सायकलिंग त्याही काळात होत होतं. आणि त्यामुळे सायकलिंग आणि त्या काळात सगळेच लोक सायकलने जात होते, कारण टू व्हीलर फार कमी श्रीमंत लोकांकडे असायचे. आम्ही सगळे मध्यमवर्गीय ऑर्डिनरी लोक होतो. त्यामुळे आम्ही सगळे सायकलने जायचो, कारण मेडिकलला ऍडमिशन मिळाल्यानंतर फी भरायलाच वडील नाही म्हणत होते. आणि अच्छा. त्यावेळेला हट्टाने मेडिकलला गेलेलो. मग ते कमीत कमी पैशामध्ये आपलं शिक्षण व्हावं, वडिलांना जास्ती खर्च करावा लागू नये. मग बाकी मग बसने जायचं तर मग तिकिटाचे पैसे पाहिजे, किंवा रिक्षात जायचं तरी तिकिटाचे पैसे वगैरे लागायचे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की जास्त कमीत कमी पैसा आपल्या शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. फी भरणं तर भागत होतं, पुस्तकांसाठी खर्च करणंही भागत होतं. पण त्यातही आम्ही दोघी बहिणी मेडिकलला असल्यामुळे पहिलीचे पुस्तकं, दुसरीला म्हणजे मला फारशी पुस्तकं विकत घ्यावी लागली नाहीत, कारण आमचा चुलत भाऊ पण मेडिकललाच होता आमच्या पुढे आणखी 2 वर्ष. त्यामुळे त्याची पुस्तकं अशी परंपरेने आम्हाला मिळाली. त्यामुळे पुस्तकांचाही खर्च कमी होता. आणि हा जाण्या-येण्याचा जो ट्रॅफिकचा जो खर्च होता, आणि आपलं स्वतःचं व्हेइकल असलं की आपण आपल्या वेळात जाऊन पोहोचू शकतो. बस मिळाली, नाही मिळाली तर मग रिक्षा करणं भाग पडायचं, जास्ती पैसा खर्च व्हायचा. त्यामुळे आपलं सायकल असलेलं वाहन चांगलं, सगळ्यात चांगलं असं वाटायचं, आणि आम्ही सायकलने जायचो. ती सवय लागली तर ती आतापर्यंत सुरू आहे. नंतर तिथे चालूच ठेवली, आणि आता त्याला जास्ती महत्व आलंय. त्या काळात सायकलने जाणारे म्हणजे हे एकदम गरीब लोक आहेत असं वाटायचं लोकांना. आता असं वाटतं की हे व्यायाम करायला जात आहेत, म्हणजे बाबा हे आता चांगलं आहे जास्ती. राईट. अगदी खरं आहे. काकू, म्हणजे आज आपण 75व्या स्वातंत्र्य दिनी बोलतो आहोत. हो. अजूनही अनेक सामाजिक संस्था, म्हणजे खूप सामाजिक संस्था आहे, आणि त्या अनेक प्रकारचं सामाजिक काम करत आहेत. ज्या ज्या घटकांपर्यंत अजून मदत पोहोचली नाही, ज्यांना मदतीची गरज आहे, इनफॅक्ट ते मुख्य प्रवाहात नाहीये, खूप खूप काम आज 75व्या स्वातंत्र्य दिनी सुद्धा अनेक संस्था करतात. मला वाटतं की त्या संस्थांचं आपण अभिनंदन करूया, पण कुठेतरी ही शोकांतिका काय वाटते की 75 इयर्स झालेले आहेत, पण अजूनही अनेक या कामाची गरज आहे, हे खरं म्हणजे आश्चर्य आहे. आपण आणि त्यात आता ह्या करोनानी सगळ्यांना हलवून सोडलंय. त्यामुळे सामाजिक कार्यासाठी मदत मिळणं खूप कठीण झालंय. सगळे रूल पण बदलले आहेत, आणि पैसा उभा करणं, बाकीचं सगळं सॉंग आणता येतं, पण पैशाचं सॉंग नाही आणता येत, एवढं खरं आहे. कारण जे काही तुमच्या आवडते डिपेंडंट आहे त्यांना खाऊ घालणं एवढं तर तुम्हाला आवश्यकच आहे. आणि त्यासाठी खरं म्हणजे या लहान संस्था फारच ह्याला मोडकळीला आल्यासारख्या झाल्या. बऱ्याच जणांना मदत नाही, बऱ्याच लोक अपील करून राहिले की आम्हाला खायला नाही, काहीतरी पाठवा. अनिकेत म्हणजे आमच्या परीने मदत करायचा प्रयत्न करतोय, पण किती पूर्ण, शेवटी आमची सगळी सामाजिक संस्थाच आहे. काही मर्यादा असतात असं आपण म्हणतो, मदतीला शेवटी एक मर्यादा आहे. पण ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही काम सुरू केलं आणि ते इतक्या नेटानं सुरू ठेवलं आणि आज ते इतकं मोठं झालेलं आहे, फार असं एक वाक्य असतं की त्यांचं आयुष्य चित्रपटाच्या कथेला शोभेल असं आहे, असं म्हटलं जातं. जर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य खूप उत्तुंग आणि मोठं असेल तर, आणि अगदी तुमच्या संपूर्ण आयुष्यावरती सिनेमा सुद्धा आलाय, त्यामुळे त्या उत्तुंग आयुष्याची कल्पना आम्हा सगळ्यांना आहेच. पण ज्या सामाजिक संस्था काम करतायत काकू, तर त्यांना मी असं म्हणेन की तुम्ही काका आणि एकंदरच आपलं काम एक विद्यापीठ आहे, इट्स अ युनिव्हर्सिटी. आणि ज्या छोट्या छोट्या सामाजिक संस्था आता काम करतायत, तर त्या शाळा आहेत, त्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, किंवा ते कॉलेजेस आहेत. तर हे विद्यापीठ त्या संस्थांना काय सांगेन की कशा पद्धतीनं नेटानं संघर्ष करत आपलं काम सुरू ठेवावं, आणि त्याचं स्वरूप मोठं करत राहावं, आणि लोकांना मदत करत राहावं. प्रत्येकाने खरं म्हणजे कोणाला तरी मदत करायला पाहिजे, कारण आपला समाज इतका मागासलेला आहे. अजूनही आपल्या इथले 30% लोक आजही दारिद्र्य रेषेखाली आहेत. तर त्यांना जर पुढे आणायचं असेल तर प्रत्येकाने त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे. आपल्या परीने प्रत्येकाने मदत करायला पाहिजे. आणि ज्या कोणी या संस्था असे मदत करतायत त्यांना, समजा तुम्ही प्रत्यक्षात काम करू शकले नाही, तर त्या संस्थांना मदत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि आर्थिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, किंवा तुम्ही आपला वेळ देऊ शकत असाल तर वेळ देऊन काम करू शकता त्यांच्यासाठी. किंवा तुम्ही लेखक असाल तर त्यांच्याबद्दल समाजाला कळावं म्हणून तुम्ही त्यांच्यावरती लेख लिहून समाजापर्यंत त्यांचं काम पोहोचवणं हे तुमचं कर्तव्य ठरतं खरं म्हणजे. तर या सगळ्या माध्यमातून तुम्ही या लोकांना जर समाजापुढे आणलं आणि त्यांच्या मदतीला, लोकांच्या मदतीची जर जोड मिळाली त्यांच्या हातांना, तर ते लोक आणखीन पुढे येऊ शकतील आणि त्यांना आपलं काम चांगल्याने करता येईल. तर हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की प्रत्येकाने त्यांना
मदत करण्यासाठी, म्हणजे तुम्ही आपला सगळा वेळ देऊ नाही शकला तरी आपल्या दिवसातला काही वेळ किंवा आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही सक्षम असाल तर आर्थिक मदत करता येईल किंवा तुमच्या काहींमध्ये तुम्हाला जे काही करता येईल ते करता येईल. हा प्रत्येकाने विचार करावा. एखाद्या जरी मदत केली तुम्ही एखाद्यावर येण्यासाठी, शिक्षणासाठी किंवा कशासाठी तरी ती समाजाची खूप मोठी सेवा आहे. प्रत्येकाने आपलं पूर्ण आयुष्य दिलं पाहिजे अशातला काही भाग नाहीये. तुम्ही फक्त आपल्या परीने जरी मदत केली आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा स्वतः वेळ देऊन स्वतःचा, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही शिकवू शकता. प्रायमरी शिक्षण तर कोणालाही देता येतं. तुम्ही शिकलेले आहात. तुम्ही जरी मॅट्रिक झाला असला तरी पहिल्या दुसऱ्या वर्गाला शिकवायला काही लागत नाही. तर तुम्ही शिकवत राहिला किंवा त्यांचा मदत करत राहिला शिक्षणाच्या याच्यासाठी, तर ते पुढे येऊ शकतात. कारण आम्ही आता पाहिलंय की आमच्या शाळेत जी मुलं अगदीच काही शिकलेली नव्हती, त्यातली आज मुलं डॉक्टर झाली, वकील झाली, समाजसेवक झाली, बरेचसे तर टीचरही झाले, कोणी पोलीसमध्ये गेले, कोणी म्हणजे समाजासाठी आता ते समाजात एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून वावरू लागले आहेत. आणि संधी दिली तर कोणीही त्याचं सोनं करत. करून घेतो. हो, उपयोग करून घेतो. पण संधी नाही मिळाली तर काय करणार? आता एक प्रश्न असा आलाय की आपल्याकडच्या काही मंडळींना तिथे स्वयंसेवक म्हणून काम करायचं आहे. सो तसं काही शिबिर असतं का की 15 दिवस येऊन तिथे राहून सेवा किंवा इतर काही? एनकरेज करत नाही. 15 दिवसात तुम्ही काहीच करू शकत नाही. खरं सांगायचं म्हणजे समजा तुम्ही एक वर्षाचा काळ आम्ही दिलेला आहे, त्या आयुष्यातलं 1 वर्ष तुम्ही तर सामाजिक सेवेसाठी देऊ शकला तर इथे कुठलंही काम तुम्ही करू शकता. दवाखान्यात मदत करू शकता, शाळेमध्ये मदत करू शकता, शिक्षणासाठी किंवा शेतीमध्ये देखील काही काम करून लोकांना मदत करू शकता. तर असे येणारे लोक आहे वर्षभरासाठी. तर नेलगुंड्याची जी शाळा सुरू केली आम्ही, त्या शाळेमध्ये व्हॉलेंटिअर्स म्हणूनच म्हणजे यावे लोकांनी असं अपील केलं होतं. कारण त्या शाळेला ग्रँट नाही. तर जे कोणी शिक्षक येतील त्यांना मानधनावरती काम करावं लागेल असं सांगितलं. पण ज्या कोणाला 1 वर्ष आपल्या आयुष्यातलं द्यायचंय, 8-10 महिने म्हणजे 2 महिने सुट्टीत असते, 10 महिने जर तुम्ही देऊ शकत असाल तर जरूर यावं असं आम्ही, किंवा मग काही स्पेशल ट्रेनिंग तुम्ही देऊ शकत असाल तर त्यासाठी यावं असं आम्ही अपील करतो लोकांना. आणि सुदैवाने कोणी ना कोणी येत आहेत. इव्हन डॉक्टरसाठी पण आम्ही अप्लाय करतो की 1 वर्षभर तुम्ही आपल्या आयुष्यातलं द्या की या दुर्गम एरियामध्ये 1 वर्ष आपल्या नंतर तुम्ही आपल्या व्यवसायाला लागा, तुम्ही आपल्या नोकऱ्या करा. तर असे बरेच मुलं येत आहेत आणि 1-1 वर्षासाठी येऊन राहून जात आहेत. आणि त्यांनी नंतरही आमच्याशी संपर्क ठेवलाय. मधून येतात, भेटतात आणि त्यांचं काय जे आयुष्य चाललंय ते पुढे त्यांचं छान चालू आहे. आम्हीही त्यांना म्हणजे आनंदाने आपल्याकडे आलं तर रिसीव्ह करतो. बऱ्याच जणांना संपर्क ठेवायला आवडतो की आपण या ठिकाणी राहिलो आहे आणि ते इतरही कार्यकर्त्यांशी जोडल्या गेलेले आहेत, त्यांच्याशी देखील मला वाटतं तो वर्षभराचा जो अनुभव आहे ती आयुष्यभराची शिबिर आहे असं मला वाटतं. सगळ्यांनी म्यूट करा प्लीज. म्यूट करा. सो काकू, मला असं वाटतं की वर्षभर आपण तिथे येऊन जर सेवा देऊ शकलो, तिथे जर आपण राहू शकलो तर ती आयुष्यभराची शिदोरी असं मी म्हणेन. आता एक सुंदर प्रश्न चॅटबॉक्स मध्ये आलेला आहे. तृप्ती यांनी तो विचारलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की काकू, तुम्ही दृढनिश्चय केला आणि काकांबरोबर लग्न केलं आणि आता मी तिथे राहणार असं ठरवलं, पण आई म्हणून असं तुम्हाला तेव्हा वाटलं नाही का आपली जी मुलं आहेत त्यांचं शिक्षण चांगल्या ठिकाणी व्हावं, ते चांगल्या ठिकाणी जाऊन, अर्थात ते डॉक्टर झालेत, मी तसं नाही, पण त्या क्षणी तुम्हाला असं वाटलं नाही इथे त्यांचं बालपण कसं जाईल? लहानपणी इथे काय म्हणजे जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा ते इथे लहानाचे मोठे झाले, त्यामुळे त्यांना या वातावरणाशी जुळून घ्यायला काही म्हणजे त्रास नव्हता. इथे आम्ही आदिवासींसाठी जी शाळा सुरू केली होती त्या शाळेतच त्यांना घातलं आणि ती शाळा जेवढ्या वर्गापर्यंत होती ते असताना तेवढ्या वर्गापर्यंत शिक्षण त्यांचं इथे झालं. मोठा मुलगा 4थी पर्यंत फक्त इथे होता, दिगंत डॉक्टर झाला तो. आणि अनिकेतही 7वी पर्यंत होता, 8वी पर्यंत. आरती मात्र जी होती ती इथे मॅट्रिक झाली आणि त्यानंतर ती बाहेर गेली. पण जेव्हा 4थ्या वर्गानंतर म्हणजे 4थीतच मोठा मुलगा जेव्हा जायला निघाला त्यावेळेला खूप म्हणजे
आपलं मन पिळवटून येतं की आई म्हणून इतक्या आई लहान म्हणून. 8 वर्षाच्या मुलाला बाहेर पाठवायचं म्हणजे फार बाहेर जात नव्हता तो, आजी आजोबांकडे जाणं होता. पण हा एरिया कठापुरात असल्यामुळे 6-6 महिने आम्हाला म्हणजे भेट होत नव्हती. त्यामुळे त्यावेळेला खूप वाईट वाटायचं. पण नंतरही मग पाहिलं की या शाळेत शिकून बाहेरच्या कॉम्पिटिशन मध्ये उतरणं फार कठीण आहे. आणि त्यावेळेला त्यांनी म्हणजे 12वीला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ड्रॉप घेतला त्यावेळेला मग आम्हाला खूप वाईट वाटलं की आपण मुलांकडे लक्ष देऊ शकलो नाही. ते मला फील झालं खूप की आपण आपल्या मुलांचं नुकसान तर नाही केलं. आपण या ठिकाणी राहिलो की त्या ठिकाणी शिक्षण म्हणजे या ठिकाणी काही असे ट्युशन्स किंवा जे काही वेगळे प्रयत्न करायला लागतात. पैशाच्या दृष्टीने करणं शक्यच नव्हतं कारण आमच्याकडे काही नव्हतंच. पण म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये उतरायला जे काही प्रयत्न करायला लागतात ते पण आपण करू शकलो नाही. तेव्हा मानसिक दृष्ट्या खूप म्हणजे खचल्यासारखं वाटत होतं. पण मग विचार केला की आपल्या मुलांना आपण बाहेर पाठवून तरी शिकवू शकतोय, पण हे आदिवासी मुलांना तर बाहेर जाणं कठीण आहे खूपच. तर आता त्या मुलांनी जर त्याचं सोनं करायचं नाही ठरवलं तर आपण काही त्याला इलाज नाही. पण नंतर त्याला जाणीव झाली, त्यांनी अभ्यास केला, चांगले मार्क्स मिळवले आणि त्या काळामध्ये जे काही शैक्षणिक पात्रता लागत होती ती पात्रता त्यांनी मिळवली. पण तरीही देखील तो कॉम्पिटिशन मध्ये उतरला नाही खरं सांगायचं म्हणजे. मार्क त्याला चांगले मिळाले तरी देखील नाही. आणि कारण ओपन सीट मध्ये खूप 90% 95% वगैरे मार्क असल्याशिवाय काही ऍडमिशन मिळत नाही. पण मग समाजाने मदत केली की म्हणजे इतक्या इंटेरियर मध्ये हे लोक काम करतायत तर यांच्या मुलाला मेडिकलला ऍडमिशन मिळाली पाहिजे. म्हणून मग त्यांनी प्रयत्न केले आणि त्याप्रमाणे एका म्हणजे राजकीय नेत्यांनी दत्ता मेघे म्हणून जे आहे त्यांनी आपल्या इथे एक फ्री सीट त्याला दिली. कारण जी काय पेइंग सीट होती तेव्हा ते $2.5 लाख फी होती वर्षाला. तिथे इम्पॉसिबल होतं आम्हाला. आणि जी म्हणजे फ्री सीट असते त्याला $5,000 महिन्याला वर्षाला फी होती. तर ते शक्य होतं आम्हाला. तर आम्ही म्हणजे आमच्या मित्रांनी प्रयत्न केले आणि ती ऍडमिशन त्याला मिळवून दिली आणि सुदैवाने तो डॉक्टर झाला आणि आज त्यांनी म्हणजे तो पैसा कमवायच्या मागे न लागता याच ठिकाणी परत येऊन आदिवासींच्या सेवेत लागला. ही खूप मोठी गोष्ट आहे. तसं बाबांनी तुमच्या दोघांच्या लग्नाआधी तुम्हाला सांगितलं होतं की काका तिथे जाणार आहे, तिथे राहणार आहे, तू ठरव कसं करायचं, काय करायचं. तुम्ही असं सांगितलं तुमच्या मुलांना की इथेच राहायचंय? नाही अजिबात नाही, अजिबात नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा निर्णय घ्यावा हे माझं मत आहे फक्त. की आपलं आयुष्य कसं घालायचं, कुठे शिकायचं, कुठे काम करायचं हे ते प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. पण इथे लहानपणापासून राहिल्यामुळे किंवा काय असेल तर या जागेची त्यांना ओढ होती. ते परत आले. आम्ही अजिबात त्यांना फोर्स केलेला नाही की तुम्ही इथे राहिलं पाहिजे किंवा इथे काम केलं पाहिजे. अच्छा. त्याचा निर्णय त्यांनी घ्यावा असं आम्ही ठरवलं होतं. नाही, इतकं मोठं संस्कार पीठ असताना बाहेर कुठे जाण्याची तशी गरज असताना वाटली नसावी. आपण खूप गप्पा मारतो. मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे काकू की आज स्वातंत्र्य दिन आहे हो. आणि मागच्या 75 वर्षात आपण केलेली प्रगती ही दैदिप्यमान आहे. म्हणजे संपूर्ण देशाने जी प्रगती केलेली आहे अगदी म्हणायचं झालं तर जेव्हा आपण काम सुरू केलं तेव्हा तिथल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आप घूम घूम के यावा ढूंढते थे आणि आज आपण झूम वर बोलतो आहोत. मला असं वाटतं की ही प्रगती फार मोठी आहे. पण तरीही एक ज्येष्ठ थोर समाजसेविका म्हणून तुमच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येकाला आपल्या मताप्रमाणे वागण्याचा अधिकार खरं सांगायचं. आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे असं पाहिजे की तो त्याला आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळालं पाहिजे, काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे आणि समाजाशी तो जोडला गेला पाहिजे. आणि अशा तऱ्हेने जर स्वतंत्र विचाराने तो चालू शकेल तर ते खरं स्वातंत्र्य आहे खरं सांगायचं. पण बेसिक नीड त्याच्या या जीवनामध्ये पूर्ण झाल्या पाहिजे. की एक तर त्याला काहीतरी काम मिळालं पाहिजे, हाताला काम पाहिजे, आर्थिकदृष्ट्या तो म्हणजे सक्षम झाला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे की त्याला त्याच्या मताप्रमाणे चॉईस मिळाला पाहिजे की कुठे जायचं, कोणतं काम करायचं, काय करायचं. ओके. म्हणजे त्याला आर्थिक स्थैर्य, त्याला त्याच्या मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर मला असं वाटतं पुढे की त्यांना समाजाचं ऋण फेडण्यासाठी सुद्धा थोडंसं पुढे येऊन
ज्यांना ज्यांना गरज आहे तर त्याच्याकडे असणाऱ्या स्वातंत्र्याचा उपयोग त्यांना करावा आणि त्यांनाही मदत करावी. हो. मला वाटतं काकू 40 मिनिट आपण बोलणार होतो, सो त्यापेक्षा अधिक आपण बोललेलो. खरं तर खूप प्रश्न पडतो, खूप नाही पण आरजे अजून आपण बोलू शकतो. अच्छा. मी मध्ये फक्त एक मला असा काकांना प्रश्न विचारायचा की आम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकतो की काकांना खूप प्राणीप्रेम आहे, तर तुम्हाला प्राणी आवडतात का, किंवा तुमचं कसं आहे प्राण्यांबरोबरचं नातं? तसं पाहिलं तर लहानपणापासून माझा काही फारसा प्राण्यांशी काही संबंध नव्हता. लग्न झाल्यानंतरच प्राण्यांशी संबंध आला आणि पहिल्यांदा खरं म्हणजे पहिल्या वर्षी काही असा खास संबंध नव्हता. पण काकू मी इंटरप्ट करतो. सापाची चादर असं काहीतरी तुम्ही तिथे पहिला दिवस जो तुमचा होता तिथे, नंतर तुम्ही उठलात सकाळी तर सापाची चादर वगैरे असं काहीतरी तुम्ही एकदा असं खूप सारे साप तिकडे होते असं काहीतरी म्हणाला होता तसा? नाही, साप तर इथे आहेत, कारण जंगल हे त्यांचंच आहे खरं सांगायचं म्हणजे, प्राण्यांचंच आहे. आम्ही तिथे गेलेलो म्हणजे गंतुक होतो खरं म्हणजे. अच्छा. तो आमचाच एरिया होता खरं म्हणजे. त्यामुळे साप तर कायम निघतच होते. पण सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल मला काही फारसं प्रेम नाही. बाकी हे आपले पशु आवडतात मला, पण सरपटणारे प्राणी मला फारसे आवडत नाहीत आणि त्यांच्यापासून मी जरा लांबच राहते. पण बाकी हरणं किंवा हे लहान पिल्लं बाकीची खारी किंवा यांच्याशी थोडीफार माझी मैत्री आहे, पण फार प्राण्यांची जवळीक माझी नाही. आमच्या इथे प्राण्यांची आवड असणारे प्रकाश, अनिकेत, अनघाला थोडीफार आवड आहे आणि आमचे जवळजवळ 3 नातवंडांना चांगलीच आवड आहे खरं सांगायचं. एका नातवाला फारशी आवड नाही, पण तो त्यांच्याबरोबर राहून थोडाफार ऍडजस्ट झालाय त्यांच्याशी. आवडीनिवडींबद्दल बोलायचं झालं तर आम्हाला म्हणजे आता ठरवूनच कदाचित या चर्चेमध्ये हा अपरिपक्व प्रश्न वाटू शकतो, पण आवडीनिवडींबद्दलच बोलूया. तर तुम्हाला खायला काय आवडतं? तुम्हाला सिनेमा पाहायला आवडतो का? बरं आवडतो तो कुठला? तुम्हाला एखादा ऍक्टर, तुमचं आवडतं गाणं, आवडता रंग, म्हणजे या साध्या साध्या गोष्टी सुद्धा आम्हाला पूर्वी म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये वगैरे होते तेव्हा भरपूर मी सिनेमे वगैरे पाहायची. कॉलेजमधनं आम्ही सगळ्या मित्र-मैत्रिणी म्हणून जात होतो. पण थिएटरमध्ये आठवतं तुम्हाला? कुठले सिनेमे, कुठलं थिएटर, कुठला सिनेमा असं आठवतंय पर्टिक्युलर? थिएटर वगैरे असे नागपूरला काही फार चांगले नव्हते. एक पंचशील म्हणून नवीन झालं होतं, ते एक चांगलं थिएटर होतं. बाकी सगळे थिएटर ऑर्डिनरीच होते नागपुरात. आणि नागपुरात होतो तोपर्यंत सिनेमा पाहणं होतं, पण इकडे आल्यानंतर इथे इलेक्ट्रिसिटीच नव्हती, तेव्हा सिनेमा पाहायचा प्रश्नच नव्हता. अनेक वर्ष त्यानंतर आम्ही सिनेमा पाहिला नाही. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर मागे लागले खूप, तेव्हा आम्ही ते लगान नावाचा तो सिनेमा तेव्हा लागला होता, तेव्हा आम्ही फॅमिलीनी मिळून चौघांनी मिळून बघितला होता तो. 5 जण म्हणजे लगान सिनेमा. तो बघितला होता. त्यानंतर आता कधीतरी टीव्हीवरती एखाद दुसरा सिनेमा चांगला आहे म्हणून कोणी सांगितलं तर बघतो, नाहीतर आता ती आवड बहुतेक नाहीच राहिलेली. फारसं काही बघत नाही. नवीन म्हणजे पिक्चरचे नट्या वगैरे फारसं आम्हाला काही माहित नाही दोघांनाही. प्रकाशला तर पहिलेपासूनच आवड नव्हती, त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. आणि गाणी मात्र आवडतात. जुनी सिनेमाची जी गाणी आहेत ती आम्हाला पहिल्यापासूनच आवडतात. आवडते गायक गायिका? आवडते गायक गायिका कोणते तुमचे? मला लता मंगेशकर आणि आशा भोसले आणि गीता दत्तचा पण आवाज आवडत होता आणि त्यांची गाणी बरीच ऐकतो आम्ही आजही. आणि इकडे मोहम्मद रफी आणि किशोर कुमार त्यांची पण गाणी बरीच ऐकत असतो नेहमी. काकू, काम खूप मोठं आहे आणि ते सतत सुरू असतं आपलं. आणि आरजे पुन्हा इंटर त्यांना आवडता पदार्थ तू विचारायचं राहील. आवडता पदार्थ काकू तुम्हाला खायला एक्झॅक्टली काय आवडतं? म्हणजे मला सगळेच पदार्थ आवडतात खरं सांगायचं म्हणजे, बरेच पदार्थ आवडतात. एखादा पदार्थ असतो ज्याच्याबद्दल आपल्याला खूप आवड असते की हा पदार्थ असेल तर मजा येते म्हणजे. तसं काय मला गोडही खूप आवडतं, पण आता डायबिटीस झाल्यामुळे खायचं नाही जास्ती. तसं पुरणपोळी आणि श्रीखंड हे आवडते पदार्थ. आता विषय निघाला पुरणपोळी आणि श्रीखंडाचा, तर मी त्याला धरून पुढे प्रश्न विचारतो की आपल्याकडे सणवार, उत्सव, वाढदिवस आपण सगळे कसे साजरे होतात तिथे? वाढदिवस तर आम्ही कधी करत नव्हतो कोणाचे. मुलांचे पण आम्ही फारसे वाढदिवस वगैरे काही केले नाही. आता नातवंडांचे वाढदिवस मात्र त्यांना सगळ्यांना आवडतं. आता वाढदिवसांचं प्रस्त खूप वाढलाय, त्यामुळे ते वाढदिवस आम्ही घरच्या घरी आमच्या प्रोजेक्टच्या मध्ये साजरे करतो आणि त्यांनाही आवडतं. कारण आता सगळा माहोलच बदललाय. आमच्या काळामध्ये वाढदिवसाचं प्रमाण हेच नव्हतं फारसं काही. आता वाढदिवसाचं महत्व खूप वाढलंय, त्यामुळे सगळ्यांचे वाढदिवस बहुतेक नातवंडांचे केले जातात.
नाईस. बाकी सणवार आम्ही म्हणजे कॉमन आमचं काय तर इथे सगळं कॉमन किचन आहे. बरं. तर तुम्ही आला असाल तर तुम्हाला माहित असेल की आम्ही सगळे एकत्र जेवतो, सगळे कार्यकर्ते. 2 मेस आहेत, एक मुलांची शाळेची मेस आहे आणि बाकी एक सगळ्या कार्यकर्त्यांची मेस आहे. तर सगळे आम्ही एकत्र जेवतो, त्यामुळे फक्त काही ठराविक सणवार आम्ही त्या ठिकाणी साजरे करतो. बाकीचे सगळे सणवार काही करत नाही. एक दिवाळीचा 1-2 दिवस केल्या जातात, दसरा केला जातो, होळी केली जाते आणि पोळा केला जातो. पोळा हा अच्छा. इथे आमच्या इथला महत्वाचा सण आहे. म्हणजे आपले सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांचा म्हणजे बरेचसे शेतकरी याच्यातनं आलेले आहेत, त्यामुळे पोळ्याचं महत्व या ठिकाणी आहे. पोळ्याला आमच्या इथे सगळ्या प्रोजेक्टमध्ये पुरणपोळी केली जाते. आनंदवनला वगैरे पण म्हणजे इतके 2000-3000 लोकांना पोटभर पुरणपोळ्या त्या दिवशी खाऊ घातल्या जातात. वा. म्हणजे सगळ्या प्रोजेक्टला त्या तिथले जो काय माहोल आहे किंवा जिथले लोक आहेत त्या प्रत्येकाला त्या दिवशी पोटभर पुरणपोळी खायला मिळते. पुरणपोळी, भजी वगैरे असं. वा आणि वा. दिवाळीत बाकी फारसे सण नाही होत. हे मुख्य सण मुख्य सण साजरे होतात आणि उत्साहात होतात. काकू, काम आपलं खूप मोठं आहे आणि पण हे सगळं काम सांभाळत असताना कुठेतरी माणूस म्हणून ताण येत असेल, कामाच्या निमित्तानं थकवा जाणवत असेल, ताण जाणवत असेल, तर तो तुम्ही कसा दूर करतात? म्हणजे म्युझिक ऐकून करतात, काही वाचन करून करतात, की पुन्हा आणखीन काहीतरी करूया म्हणजे हा कामाचा थकवा? वाचन तर असतंच माझं. वाचन आवडतं मला खूप. आणि नाही तर मग गाणी वगैरे ऐकायची असं. पण फार म्हणजे असं हे बदला म्हणजे बाहेर जाणं वगैरे असं फार नव्हतं. आता कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडंफार आम्ही बाहेर जातो. आता त्या कोविडमुळे तेही बंद झालंय. सध्या आम्ही सगळे घरातच असतो आणि इथेच मग वाचन किंवा काही थोडंफार म्हणजे खेळाचा बरीच आवड आहे लोकांना इथे, त्यामुळे क्रिकेटची मॅचेस किंवा ऑलिम्पिक वगैरे हे असं बघितलं जातं. टीव्ही आलेले आहे, त्यामुळे ह्याला आम्ही म्हणजे स्वतःचा वेळ घालवण्यासाठी वापरतो. अच्छा, कुठला खेळ तुम्ही जनरली तिथेही पाहायला जातो आणि तुम्हाला कुठला खेळ पाहायला आवडतो, असं काही आहे, काही खास? नाही, असं खास तसं काही नाही. सगळे कुठलेही खेळ पाहते. अच्छा, कारण यावर्षी ऑलिम्पिक्स मध्ये आपण खूप चांगली चांगली कामगिरी केली. आम्ही बहुतेक सगळ्या म्हणजे आपलं जेव्हा असेल तेव्हा बघायचा प्रयत्न केला, पण त्या मानाने आपण खूप मागे आहोत हे आज कळलं खरं म्हणजे. पण आता भरपूर प्रगती होते आपल्या देशाची. खेळाबद्दलचं महत्व आपल्याला आता कळायला लागलं. एवढी वर्ष तर आपल्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं खेळाकडे. क्रिकेट सोडून दुसरं काही नव्हतं. 2 प्रश्न आहेत काकू, ते जोडून विचारतो मी तुम्हाला, जे चॅट बॉक्स मध्ये आलेत, की आमचा हा जो ग्रुप आहे इन्स्पायर ट्राइब्स, तर त्या ग्रुपला सामाजिक काम करत असताना थोडंसं तुम्ही दिशादर्शक मार्गदर्शन करावं, आणि जर आपल्याकडे आपल्या प्रकल्पात जर कोणाला स्वयंसेवक म्हणून येऊन राहायचं असेल तर त्याबद्दल थोडंसं तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय प्रक्रिया आहे, काय प्रोसिजर आहे? मार्गदर्शन वगैरे तुम्ही काही करत नाही. प्रत्येक ठिकाणी ते प्रॉब्लेम वेगळे असतात आणि प्रत्येक ठिकाणी वेगळ्या कामाची गरज असते खरं सांगायचं म्हणजे. तर जो तिथे काम करेल तिथे त्यांनी सगळं अभ्यास करावा आणि काय कशाची गरज आहे ते त्यांनी ठरवावं आणि सामाजिक काम त्यांनी त्याचं ठरवावं खरं म्हणजे. थोडक्यात म्हणजे क्रिकेट खेळत असू तर असं म्हणू शकतो आपण की मला त्याचं तेंडुलकर व्हायचंय. जर आपण गायक छान गाणी गात असू तर असं म्हणूया दीदी व्हायचंय. त्याचं समाज सेवा करत असू तर आम्हाला आमच्या समाजसेवेमध्ये आमटे कुटुंबीय व्हायचं, त्यासाठी आम्ही जी तोड मेहनत करू. नाही, प्रत्येकाने आपल्या आपल्या प्राणी काम करावं आणि आमच्या सारखंच काम केलं पाहिजे. का कामाचं रिप्लिकेशन होऊ शकत नाही, कारण माणूस प्रत्येक वेगळा असतो आणि प्रत्येक ठिकाणची गरज वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाने आपापलं ध्येय ठरवावं की आपण कुठल्या विषयात कुठल्या दृष्टीने, कोणी पर्यावरणाचं काम करतात, कोणी शिक्षणामध्ये काम करतात, कोणी वैद्यकीय काम करतात. ज्या ठिकाणी ज्या कामाची गरज आहे त्या कामासाठी आपलं ध्येय ठरवून तुम्ही काम करावं. राईट. आणि आपल्याकडे स्वयंसेवक म्हणून जसं आता तुम्ही मगाशी बोललात की 2 महिने सुट्टी असते, पण आपण जवळपास 8-10 महिने तिथे 10 महिन्यापर्यंत राहू शकतो, वर्षभर राहावं. त्याची काही प्रक्रिया आहे? त्यासाठी काही अर्ज करावा लागतो की? अर्ज काही करावं लागत नाही. तुम्ही आपली माहिती कळवायची आणि कुठल्या याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि तुम्ही कुठलं काम करू इच्छिता त्याप्रमाणे. आपल्या इथे साधारण हे 3 प्रकल्प आहेत. शैक्षणिक प्रकल्प आहे, दवाखान्याचा प्रकल्प आहे, अॅनिमल हे आहे किंवा पर्यावरणाचं काम आहे. तर त्या ठिकाणी आपण कुठे फिट होऊ ते त्या येणाऱ्या कार्यकर्त्यांनी ठरवावं आणि मला हे काम करायला आवडेल आणि त्यावेळेला आपल्याकडे तेवढी जागा असली पाहिजे.
तर तसं अनिकेतशी किंवा दवाखान्यात असेल तर दिगंतशी कॉन्टॅक्ट करून ते ठरवू तसं शकतात. आपण करू शकतो. एक प्रश्न आहे चॅटबॉक्स मध्ये, माईंड बद्दल तुम्ही थोडं सांगावं. हा, माझ्या सासूबाई म्हणजे साधनाताई आमटे या पण म्हणजे एका चांगल्या कुटुंबातनं आलेल्या होत्या आणि महामहोपाध्यायांचं त्यांचं घराणं होतं. म्हणजे पण त्यांना फारसा शिकण्याचा चान्स मिळाला नाही, कारण त्यांचे वडील त्यांना खूप सिव्हिअर डायबिटीस होता आणि त्या म्हणजे शाळेत शिकत असताना त्यांचं निधन झालं. आणि त्यावेळेला त्यांच्याकडे त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता की कपड्यांचं दुकान ते चालवायचे, बनारसी साड्या वगैरे. तर या मुलींनी तो कारभार हातामध्ये घेतला, कारण आजी पण ते म्हणजे काही फारशी शिकलेली नव्हती. त्यामुळे पण त्या ठामपणे उभ्या राहिल्या आणि त्या काळात म्हणजे मुलंही खूप असायचे. तर या 5 बहिणी आणि 2 भाऊ 7 जण होते. त्या सगळ्यांचा संसार त्यांना करायचा होता. तर या मुली दुकानात बसून म्हणजे जी काही मोठी असेल तिने म्हणजे माल विकायचा. त्या काळात दुकानात मुलींनी बसणं वगैरे म्हणजे फारच मोठी गोष्ट होती, की तिथे बायकांना बाहेरच जाऊ देत नव्हते त्या काळामध्ये. त्या तरुण पोरी जाऊन दुकानात बसून माल विकायच्या. लोक त्रास द्यायचे, पैसे लवकर द्यायचे नाहीत वगैरे. पण त्याच्यातनं त्या मुलींनी आपलं घर सावरायचा प्रयत्न केला. आणि म्हणजे साधारण बहुतेक म्हणजे मॅट्रिक पर्यंत तरी म्हणजे त्यांच्या आईने त्यांना शिकवलं. पुढे असं कॉलेजमध्ये वगैरे जाऊन काही पुढे शिकता नाही आलं. पण घरातली कामं करायची आणि दुकान चालवायचं हे काम ताई वगैरे पण करायच्या. पण वाचनाचा छंद होता. ताईंचं वाचन खूप चांगलं होतं, इंग्लिश खूप चांगलं होतं. त्या मॅट्रिकला त्या काळात फर्स्ट क्लास आल्या होत्या. पण पुढे शिक्षणाची हे नाही मिळाली त्यांना. पण मग बाबांची लग्न झाल्यानंतर त्यांचं आयुष्य एकदम बदललं. हे ऑर्थोडॉक्स फॅमिलीत नव्हते, कारण महामहोपाध्यायांचं घराणं होतं. त्यातनं मग बाबांचंही तसं पहिलं ऑर्थोडॉक्सच घराणं, पण बाबांनी जो काय वेगळा स्वतःचा जीवनपट बदलला, त्याला साथ द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि ज्या इतक्या ऑर्थोडॉक्स घराण्यात आलेल्या होत्या त्यांनी तो श्रमाश्रमच्या प्रयोगामध्ये बाबांना साथ दिली आणि त्या सगळं म्हणजे जुनं सगळं विसरून गेल्या आणि वाटेल ती कामं करायला त्यांना लाज वाटली नाही. त्यांनी सगळा संसार लेप्रसी पेशंट बरोबर केला आणि स्वतः अत्यंत म्हणजे बाबांच्या कामामध्ये प्रत्येक ठिकाणी साथ दिली. आणि मुख्य म्हणजे आर्थिक दृष्ट्या फार म्हणजे कमकुवत झालं होतं, कारण बाबांनी सगळी इस्टेट सोडून दिली होती. तर थोडक्यात जे काही बांधन मिळत होतं इतर संस्थांकडनं त्या दोघांना, त्यामध्ये नेटका संसार त्यांनी केला. दोन्ही मुलांचे शिक्षण त्याच्यामध्ये केले त्यांनी. मग त्या सांगायच्या की तुम्हाला जे काही मानधन मिळतं त्यातला अर्धा पैसा तुम्ही वाचवून ठेवा, कारण तुमच्या मुलांची शिक्षण तुम्हाला करायची आहे. त्यामुळे आम्ही पण आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतः पैसा व्यवस्थित वापरला, की कोणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये. समाजाने मदत केली ती गोष्ट वेगळी आहे, पण आम्ही कोणापुढे हात पसरले नाही कधी. तिन्ही मुलांची शिक्षण आम्ही आमच्या त्याच्यावरती केली. वा वा, वाटतं हे सगळं पिढी दर पिढी सुरू आहे. आणि कुठल्याही कामाची त्यांना लाज वाटत नव्हती, तेवढं खरं होतं. त्यामुळे ते कुठलंही काम करायला तयार असायच्या. खरं तर काकू खूप बोलता येईल, खूप गप्पा मारता येतील. मला तर खूप प्रश्न पडत असतात, मी ते सतत विचारत असतो. 2008 साली ज्यावेळी पुरस्काराची घोषणा झाली त्यानंतर पुण्यात तुमचा एक कार्यक्रम असताना तुम्ही पुण्यात नाही सोलापुरात मला वाटतं एक गप्पांचा प्रोग्राम होतो, त्यावेळी तुम्हाला आमंत्रित केलं होतं. 9-10 चा काळ असेल तो. आणि त्यावेळी मी काकांना फोन केला होता. काका मला वाटतं त्यावेळी ट्रेनमध्ये होते, मी त्यांना फोन केला. तर ते म्हणाले नाही नाही म्हणजे काय बोलणार ना, आम्ही येणार आहोत वगैरे. प्रसिद्धीपासून आपण फार दूर असतात किंवा आपल्याला ते तितकंच आवडत नाही, काकांना पण नाही आवडत. नाही, एक तर काय की आम्ही समाजापासून फार दूर होतो आणि ती आवडत नाही अशी खरं सांगायचं म्हणजे. कुठेतरी जावं, भाषण द्यावं, आपल्या कामाबद्दल सांगावं, ही पहिलेपासूनच आवड नव्हती. काम केलं, चूप बसलं, संपलं आपलं काम. लोकांना फायदा झाला आपल्या कामाचा, बस झालं, एवढंच होतं आपल्याला. पुढे समाजापुढे यावं किंवा आपण समाजाला आपण काय काम करतो ते सांगावं वगैरे अशी कधी इच्छाच नव्हती. एक तर पहिले 40 जवळजवळ म्हणजे पहिले 30 वर्षात आम्ही कुठे जातही नव्हतो, कारण हा एरियाच कट ऑफ राहायचा. त्यामुळे फारसं कोणाला माहिती नव्हतं. आणि असं
लाईफ जगायची सवय झाली होती, त्यामुळे समाजापुढे यावं असं कधी वाटलं नाही. आपण करतो ते आपल्या समाधानासाठी करतो, तेवढंच पुरे आहे असं वाटत होतं. नाही, पण आता ते काम अख्ख्या जगभरात पोहोचलेलं आहे आणि एक आदर्श काम असं आपण म्हणू, आणि तुमच्या कामाचा आदर्श घेऊन अनेक तरुण तरुणी वेगळ्या प्रकारे समाज कार्य करत आहेत. त्यापैकीच आपल्यावर आता एक जोडी आहे, प्रणाली आणि धम्मानंद. सो हा, तर त्यांना मी आता आमंत्रित करणार आहे. प्रणालीला खास करून, प्रणाली तिच्या कामाबद्दल सांगणार आहे आणि अतिशय स्तुत्य काम खरं तर ही मंडळी करत आहेत. जी मुलं म्हणजे आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी असतील, धनगर बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असेल, तर त्यांनी आता कामाला सुरुवात केली आणि काम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर वाढवायचं ठरवलेलं आहे. सो प्रणालीला मी आता इन्व्हाइट करतो. तिनं तिच्या कामाबद्दल थोडंसं काकूंना सांगावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, म्हणजे अजून आपलं काम मोठं होईल आणि अर्थात त्यांचं मार्गदर्शन आपल्याबरोबर नेहमीच आहे. सो प्रणाली, प्लीज. येस, आवाज येतो? आवाज होय, येते होय. ना? होय होय आवडते. ओके. मी ऍक्च्युली आता एकदम अशी निशब्द झाले ऐकून इतका वेळ. आणि खर तर आपण ज्यांना आपले प्रेरणास्त्रोत मानतो त्यांना ऐकणं, त्यांच्या सोबत इंटरॅक्ट करायला मिळणं हीच खूप मोठी म्हणजे भाग्याची गोष्ट म्हणण्यासारखंच आहे एक पद्धतीनं. आणि इतका वेळ त्यांचा प्रवास, त्यांचा तोंडून ऐकताना वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमधनं असं मी आता माझं सगळं विसरून गेलं, काय डोक्यात होतं बोलायचं वगैरे सगळं. तर काकू, खूप खूप नमस्कार. आणि तुमच्याकडनं खूप प्रेरणा मिळते आम्हाला काम करायला. आज काका असते तर अजून छान वाटलं असतं, पण ते आपल्या सोबतच आहेत असं समजू आपण. लवकर बरे होऊन आपण त्यांना भेटूया सगळेजण. लाईव्ह ते पाहत असतील बहुतेक, मला वाटतं ते पाहत असतील. आणि मला आमच्यापेक्षाही आम्ही सगळेच तुम्हाला ऐकण्यासाठी, तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी जास्त उत्साही होतो. तर मी आणि धम्मानंद मुंबई पुण्यामध्ये बाल शिक्षणावरती काम करत होतो. क्वेस्ट सारख्या संस्था असतील, ग्रामंगल सारख्या संस्था असतील, आणि आम्ही परिस्थिती बघितली तिथलं शहरी भागातल्या, पालघर भागातल्या आदिवासी पाड्यांवरती कशा पद्धतीनं काम चालतंय. आणि सोबत सोबत मग पांडसे सरांचा आम्हाला खूप जास्त सहवास लाभला आणि आम्हाला ताराबाईंच्या कामाबद्दल कळालं, अणुताईंच्या कामाबद्दल कळालं. तर या सगळ्यातनं आमच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली आणि आम्हाला वाटलं की जे जे म्हणून आपण शिकतोय आणि ज्या ज्या गोष्टींचा आपण अनुभव घेतोय ते ते काम आपण पुढे घेऊन अशा ठिकाणी जाऊया जिथे याची खूप जास्त गरज आहे. आणि आम्ही यवतमाळ त्यासाठी निवडलं. आणि आता गेली 1 वर्ष झाले आम्ही इथे येऊन इथल्या धनगर आदिवासी मुलांसाठी काम करतोय. म्हणजे सुरुवातीला आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये गेलो, काय परिस्थिती आहे शिक्षणाची, मुलांची, लोकांची मानसिकता कशा पद्धतीची आहे, या सगळ्याचा अभ्यास केला. आणि मग आम्हाला धनगरवाडी असं गाव लक्षात आलं, जे मुख्य म्हणजे धम्मानंद जे गाव आहे त्याच्या अगदी लागून होतं. मग आम्ही ठरवलं की वेगवेगळ्या गावांमध्ये का जायची गरज आहे, जिथे आपण मूळ आहोत तिथेच लागून इतकी वाईट अवस्था आहे, तर तिथे जास्त गरज आहे. आणि गेल्या वर्षी अगदी 15 ऑगस्टला आम्ही कामाला सुरुवात केली. ही सगळी आमची मुलं बेड्यावरती फार काळ राहत असतात आणि आम्हाला लक्षात आलं की आमची मुलं 15-15 वर्षाची झाली आहेत आणि कधीच शाळेत गेलेली नाही. म्हणजे अगदी रंगखडू असतील, क्रेयॉन असतील, या साध्या गोष्टी सुद्धा त्यांना माहित नाहीयेत, त्यांच्या जगात आलेल्या नाहीयेत. जेव्हा आम्ही सुरुवातीला मुलांसोबत जात होतो तेव्हा मुलांना शिक्षण या गोष्टीची पण भीती होती. म्हणजे आम्हाला पुस्तक घेऊन गेलो तर मुलं पळून जायची, मुलांना बोलता येत नव्हतं आमच्यासोबत. तर पहिली 2-3 महिने फक्त मुलांसोबत गाणी, गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींवरती काम केलं. म्हणजे लोकांना सुद्धा असं वाटायचं की काय तमाशा झाला, तमाशावाली बाई आली वगैरे, अशा पद्धतीची सुद्धा मानसिकता होती. मुलांना उचलून घेऊन जात होते की नाही आपल्याला जंगलात जायचंय, आपल्याला बेड्यावर जायचं, चल बैलाकडे. पण हळूहळू मुलांमधला जो काही बदल दिसला, मुलांमधली शिकण्याची उत्साह दिसला, तर पालकांमध्येही थोडंसं मतपरिवर्तन झालं. आणि आता स्वतःच पालक येत आहेत आमचे आणि म्हणतात की काठी घेऊन येतात उलट मुलांसाठी की माझ्या मुलाला बसवा, माझ्या मुलाला शिकवा. आणि गेली 1 वर्ष आम्ही उघड्यावरती आमची जी काही मुक्त शाळा होती ती चालवत होतो. आता पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही उघड्यावरती बसू शकत नाही, मुलांना शिकवू शकत नाही. तर मग आम्हाला गावांनी समाज मंदिर उपलब्ध करून दिलं. अगदी तिथे सुद्धा आम्हाला दरवाजा वगैरे नाहीये, खिडक्या नाहीयेत. रोज तिथे संध्याकाळी पावसातनं मेंढ्या येतात जातात. सगळं मेंढ्यांनी शिगसू करून ठेवलेली असते. मग आम्ही रोज सगळी मुलं आणि आम्ही जाऊन
साफ करायचं ते सगळं, आणि नंतर मग सगळं स्वच्छ झालं की बसायचं आणि आपला अभ्यास जे काही उपक्रमातून आणि नैसर्गिक साधनांमधून कसं शिकता येईल, वेगवेगळ्या शैक्षणिक संकल्पना असा सुरू असतो. सो आमची अशी इच्छा आहे आणि यासाठी आम्ही काम करतोय की या मुलांना चांगलं जगण्याचा सुद्धा अधिकार आहे, चांगलं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, त्यांचं बालपण त्यांना जगता यावं सुरक्षित, आनंदी. तर मग त्यांच्या ज्या ज्या क्षमता विकासाची गरज आहे, ज्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीयेत, त्याची पूर्तता आपण करायची, त्याला अनुरूप पोषक वातावरण मुलांसाठी उपलब्ध करून द्यायचं, आणि ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहाशी कशी जोडली जातील, त्यांना शाळेमध्ये एनरोल करणं आणि पुढे सस्टेनेबल करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी म्हणून लागतील त्यासाठी धम्मानंद आणि मी पूर्ण आयुष्य या मुलांसाठी आमचं घालवणार आहोत असं आम्ही ठरवलंय. आणि आज आम्हाला 1 वर्ष झालेली आहेत. आणि एक गोष्ट सांगायला मला आवडेल तुम्हाला की आज जो आपला 15 ऑगस्ट आहे, देशाला 75 वर्ष झालेत. आमच्या धनगरवाडीमध्ये आज पहिल्यांदा झेंडावंदनाचा 15 ऑगस्टचा कार्यक्रम झाला. म्हणजे आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की 15 ऑगस्ट काय असतं. इथपासून आमची सुरुवात होती. हो हो. आमच्या इथे जेव्हा आम्ही पहिल्यांदा पहिल्या वर्षी झेंडावंदन केलं, तेव्हा आमच्या मुलांना काही लोकांनी विचारलं की इथे काय आहे, कशासाठी तुम्ही हे करताय, काय होतं? तर त्यांनी काय उत्तर दिलं की 15 ऑगस्ट म्हणजे काय, एक फडकं लावतात वरती आणि आम्हाला काहीतरी गोड खायला देतात, एवढाच कन्सेप्ट होता. कारण आपण पारतंत्र्यात होतो आणि स्वातंत्र्य मिळालं हे कळायला त्यांचं म्हणजे वय नव्हतं तेव्हा. पण म्हणजे पहिल्यांदा ती एवढीच भावना होती की काहीतरी गोड खायला मिळतं आणि एक फडकं वरती लावलं जातं, त्याला गाणं म्हटलं जातं त्याच्यासाठी. तर आज तुमची ही परिस्थिती तशीच आहे. हळूहळू त्यांना पण सगळं कळेल आणि तुम्ही त्यांना पुढे आणाल आणि तुमच्या कार्याला अगदी. खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला काहीतरी वेगळं आज करावं आम्ही त्याबद्दल अगदी. मला खूप आनंद. आम्ही मुलांसाठी आता बरंच शैक्षणिक साहित्य स्वतःहून तयार केलेलं आहे. म्हणजे मुलं ज्या काही शैक्षणिक संकल्पना आहेत त्या खेळातनं जास्त पद्धतीनं शिकली. कारण आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की हे कायमस्वरूपी जंगलात राहिलेले आहेत, मोकळ्या वातावरणाचा संबंध आहे, त्याच्यामुळे ते 4 भिंतीत बंदिस्त राहून कोणत्या गोष्टी शिकू शकत नाही. मग त्यांना त्यांच्या वातावरणानुसार सगळ्या गोष्टी कशा आपल्याला देता येईल, त्यासाठी आम्ही जितकं जास्त शोधात असतो या सगळ्या गोष्टींचे काय काय नवीन म्हणून मुलांना देऊ, आणि मुलांच्या सगळ्या क्षमता आहेत त्यांसाठी आपण प्रयत्न करत राहू त्या पूर्ण होतील. क्या बात आहे प्रणाली. खरं तर दार नसलेल्या शाळेमध्ये तू आता मुलांना शिकवतीयस धम्मानंद यांच्या बरोबर, तुम्ही दोघंही. पण पुढे जाऊन याच मुलांसाठी यशाची दारं तुम्ही खुली करणार आहात याच्याबद्दल आमच्या मनात काहीही शंका नाही. आणि अत्यंत असामान्य पद्धतीत तुम्ही काम करत आहात. आणि मला असं वाटतं की कुठल्याही असामान्य कामाची सुरुवात कधी सामान्य पद्धतीनं होत नाही. तुम्ही हे जे काम सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज जसं तुम्ही म्हणालात की आपल्या प्रेरणास्त्रोत प्रेरणास्थान काकू आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत. गणेश, तुम्ही सांगताय का मी सांगू? तुमच्या एकदम अशा उत्स्फूर्त स्टाईल मध्ये हवे म्हणजे मला आम्ही म्हणजे अगदी भारावून गेलो. आम्हाला वाटतं की फक्त आता ऐकतच राहावं आपण बोलण्यापेक्षाही. त्याच्यामुळे सुचत नाहीये. हे प्रणाली आज काहीतरी खास आहे तुमच्या दोघांसाठी. तुम्ही हे जे काम करत आहात खरं तर ते आमच्यासाठी पण खूप महत्वाचं आहे. आम्हाला पण यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला जास्त काही ताणणार नाही. उगाच आपलं रियालिटी शो वगैरे नाही आहे, ही ऍक्च्युअल रियालिटी आहे आपली. आणि तुम्ही मागच्या 1 वर्षापासून तुम्ही ज्या मुलांसाठी काम करत आहात त्याचा गौरव म्हणून इन्स्पायर ट्राईब कडून तुम्हाला आम्ही, मला वाटतं पहिला जण आपला पहिला वर्धापन दिन आहे ना, त्यांचाही पहिला, आपलाही पहिला. आणि जे पहिलं खूप आठवणीत असतं म्हणजे शाळेचा पहिला दिवस, कॉलेजचा पहिला दिवस, नोकरीचा पहिला दिवस, तुझ्या कामाचा पहिला दिवस. म्हणजे लोक तर अगदी तू म्हणाली की लोक जेव्हा तू सुरू केलं तर लोक त्यांच्या मुलांना घेऊन जात होते, पण आता ते तिथे आणून बसवत आहेत. त्यामुळे पहिलं खूप महत्वाचं असतं. सो आमच्या या इन्स्पायर ट्राईब कडून या वर्षीचा आणि सांगू बोलू प्रणाली, तुझी जास्त उत्सुकता न ताणता, आणि ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहेत काकू, त्यामुळे मी जास्त ताणत नाही. आम्ही या वर्षीचा या संस्थेकडून सुरू केलेला बाबा आमटे पुरस्कार तुमच्या संस्थेला देणार आहोत. आणि त्यासाठी दस्तूर खुद्द काकू आहेत. सो काकूंच्या हस्ते हा पुरस्कार आम्ही तुम्हाला देतो आहोत.
बाकी गणेश यानंतरचं पुढचं सरप्राईज पण तुम्हाला सांगतील. तुमचं मनापासून अभिनंदन. अभिनंदन सगळ्यांना. थँक्यू. बेसिकली इन्स्पायरर्स टाईप पण वेगवेगळे प्रयोग करते. आमटी फॅमिलीला आम्ही प्रेरणास्थान समजतो. बाबांचं आम्ही मागच्या रविवारी पण सेशन ठेवलेलं. तुम्ही पण एक प्रयोग करता आहेत. सो काकू, तुम्हाला तुमच्या हस्ते हा एक पुरस्कार आम्हाला द्यायचा होता बाबांच्या नावाने, कारण की सगळे म्हणजे तुम्ही कुठल्याही एनजीओ मध्ये गेलात ना की पहिले बाबांचा फोटो दिसतो आम्हाला. आणि म्हणजे आम्ही तर शहरात बसतो, आम्ही एक प्लॅटफॉर्मच करू शकतो, पण या सगळ्यांना काकूंनी पण सांगितलं की आर्थिक ह्या गोष्टीची खूप गरज असते. सो काकू, आम्ही असं पहिले विचार केला होता की 25,000 रुपये प्रणाली आणि धम्मला द्यावे, पण आमचे कार्यकर्ते पण एवढे सेन्सिटिव्ह आहे की त्यांनी 40,000 ती अमाऊंट जमा केली 2 दिवसात. आणि आम्ही तुम्हाला 40,000 आणि विपुल, कदाचित तुझ्याकडे ती ट्रॉफी जर असेल तर ती ट्रॉफी बाबांच्या नावाची की तुला उद्या कुरिअर केली जाईल. सो काकू, तुमच्या हस्ते हा पुरस्कार आहे, पण ह्यात सगळं ऑनलाईन असल्यामुळे मी हा पुरस्कार असा देऊ शकत नाहीये किंवा दाखवू शकत नाही. मी काकू मी तुम्हाला फक्त असंच बने, तुम्ही असंच हे धरा. काकू, तुम्ही फक्त जो तुमचा लेफ्ट हँड आहे आता, अरे बापरे. तो फक्त थोडासा वर केला तरी चालेल असा, म्हणजे तो हात लागल्यासारखं होईल. करेक्ट. हा थोडासा आणखीन डावीकडे त्याला उजवीकडे काय, हा इकडे. हा करेक्ट बरोबर. राईट. चला, म्हणजे तसाही तो ऑनलाईन स्पर्श आता झालेला आहे असा पण. तो खूप धम्मा आणि प्रणाली तुमच्या कामाला आमच्याकडनं सल्यूट. आम्ही तुमच्यासाठी काकू, आम्ही तर तुम्हाला मी म्हटलं की आम्ही 100-200 रुपयाचं पण एक एनजीओ कॅम्पेन किंवा फंड रेझिंग कॅम्पेन करतो. तर प्रणाली ताईसाठी यावेळेला आम्ही रक्षाबंधनचं पण एक कॅम्पेन करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही ती आय थिंक 190 मुलांना शिकवते ना. किती आकडा किती आहे तो? 195 मुलं आहेत. मी आता पुढे काहीच बोलू शकत नाही. सो आम्ही 195 रुपयांची अपील करणार आहे. आणि आरजे हा आपला पहिला 195 घेणार आहे. हे आरजेला न सांगता मी सगळं आहे. सो खूप सगळ्या म्हणजे काकू, तुमच्या हस्ते देण्यामध्ये आम्हाला एक वेगळा, म्हणजे जेव्हा काका येणार नव्हते तेव्हा मी खूप अनिकेत दादा आणि सचिन दादाचा फॉलो घेतला की काकूंना तरी सांग एक 10 मिनिटं यायला. सो जसं प्रणालीच्या डोळ्यात पाणी येतं तसं आमच्याही डोळ्यात सगळ्यांच्या पाणी आहे की आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न वर्षभर करतोय आणि अशा संस्थांपर्यंत पोहोचू, त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवू आणि त्यांच्यासाठी काहीतरी एक प्लॅटफॉर्म तयार करू. हा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत राहू. आपण खूप बोललो, पण एक प्रश्न विचार. काकू, काकांची तब्येत कशी आहे आता? तशी बरी आहे, फक्त पेन आहे. अजून 10-15 दिवस ते पेन राहीलच असं म्हणजे डॉक्टरने सांगितलंय. पेन किलर चालू आहे, पण बाकी तशी बरी आहे. झोप येत नाही, मुख्य म्हणजे ते पेन असल्यामुळे. आत्ताच मिलिंद कंग सर आहेत आमचे खूप सिनियर मेंबर इन्स्पायर ट्राईबने. त्यांचं असं म्हणणं की ती अमाऊंट 40 न करता 50 करा, 10 माझ्याकडनं पकडा. सो ही अमाऊंट 50,000ची झालेली आहे आणि आम्हाला खूप आनंद होतोय. अनएक्सपेक्टेड आहे सगळं. ठीक आहे, चालेल. मी आता फक्त आमचा निमेश एक अजून काही काकू काही आहेत ना आपल्या इन्स्पायर ट्राईबची. काही लोक मुंबईत आहेत, काही पुण्यात आहेत, काही नागपूरला आहेत, काही जामखेडला आहेत, असे सगळ्या ठिकाणी पसरलेले आहेत. सो निमेशला मी इन्व्हाइट करतो. तो पण हिंदीच बोलेल सगळे. आणि वोट ऑफ थँक्स झाल्यानंतर मग आपण एक थोडस चहाच्या गप्पा मारूया अनऑफिशियली. 10 मिनिटं. काकू, मी तुम्हाला अजून 10-15 मिनिटच फक्त मागतोय. येस निमेश, या. नमस्कार and a very happy Independence Day to all of us. ये इतना इमोशनल सेशंस होता है ना सारा गणेश की, मतलब मैं बोल नहीं सकता हूँ कि हम कैसे कंक्लूड करें. आई थिंक सबकी आवाज भारी हो जाती है एट द एंड ऑफ एवरी सेशन. और आज का सेशन तो काकू के साथ ऐसा लगता है कि मतलब ट्रूली इंस्पायरिंग सेशंस होते हैं. और जो लोग काम कर रहे हैं, जुड़ के काम कर रहे हैं और लोगों को आगे लेके आ रहे हैं, यही मेरे ख्याल से अपनी इंस्पायरर्स ट्राइब की एक नींव है. आज इंडिया को 75 साल हो गए और हमारे काफी देशवासियों को बहुत सारी चीजों की मदद की अभी भी बहुत जरूरत है. हम इन ट्रू सेंस, जैसे काकू ने बोला कि हम सब इंडिपेंडेंट हैं? आर वी केपेबल टू लिव लाइफ द वे वी वांट? हमको जैसी इच्छा हो वैसे हम अपनी जिंदगी क्या हर एक बंदा जी पा रहा है? क्या आर्थिक व्यवस्था है? कैन ही अर्न? कैन यू फर्स्ट, क्या हम जी पाते हैं? कैन वी लिव? सेकंड, कैन यू लर्न? आप
सीख सकते हो क्या, और तीसरा कैन यू अर्न, क्या आप कमा सकते हो। तो ये 3 चीज करने के लिए हमको कोई जब हम हर एक भारतवासी को कोई तकलीफ नहीं होगी, तब शायद हम ट्रूली इंडिपेंडेंट होंगे। और जब मैं हर एक भारतवासी कहता हूँ, ये शुरू आई बिलीव इट हैपेंस फ्रॉम द रिमोटेस्ट प्लेसेस, मतलब गांव से शुरू करके और शहर के लोगों को ये आभास होए कि जो हम कर सकते हैं, और ये आप सब ने दिखाया है, मतलब थ्रू आउट द ईयर, ये 75 साल के साथ 1 साल इंस्पायर स्ट्राइप को भी हो गया है। 1 साल पहले जब कोरोना हुआ, तब काफी लोग थोड़े डिप्रेशन में आ गए थे कि अब ये क्या हो रहा है, किसी का जॉब जा रहा है, किसी को कॉलेज खत्म हो गया लेकिन अगला जॉब मिलेगा कि नहीं, इसकी कोई कल्पना नहीं है, आगे आगे मार्गदर्शन नहीं था। और इस समय गणेश ने एक इनिशिएटिव लिया और कहा कि हम सबको साथ मिलके ना लोगों को जस्ट इंस्पायर करते हैं कि अब बेसिक्स करो, अब धैर्य रखो, सब अच्छा होगा। तो ये पॉजिटिव सेंस के लिए उन्होंने एक शुरुआत की जिसमें हमने 3 या 4 बेसिक काम करने शुरू किए कि आप सबसे पहले अपने आप को एक विक्ट्री आवर दो, मतलब कि आप सुबह जागो, अच्छे थॉट्स लो, थोड़ा मेडिटेशन करो और एक वॉक लेके आओ, मतलब एक कम से कम अपने आप को एक्टिव रखो। तो अगर आप स्वयं को पहले कंट्रोल में लाते हैं, अगर आप स्वयं के लिए कुछ कर पाते हैं, तो ये मॉर्निंग प्रैक्टिसेस से हम अपने आप को इंस्पायर करते हैं, अपने आप को, कि एक कैसे हम अपनी जिंदगी को सुधार सकते हैं और आगे का हम क्या काम कर सकते हैं, और आज का दिन कैसे निकलेगा ये तो आपको क्लियर हो जाता है जब आप एक सुबह जल्दी उठते हो, थोड़ा मेडिटेट करते हो और वॉक करते हो। जो हमारे पास है उसके लिए आप थैंक्स बोलते हो और आपको सामने से आगे की चीजें मिलने लगती हैं। तो ये मॉर्निंग प्रैक्टिसेस का एक कार्यक्रम जो शुरू किया, इससे बहुत लोगों को इम्पैक्ट मिला है। आई मीन मैं खुद की बात कर सकता हूँ, मेरा वजन 1 साल पहले 104 किलो था और आज 1 साल के अंदर 92-93 केजीज पे आ गया है। और इसके लिए मैंने कुछ खाना वाना छोड़ा नहीं है, लेकिन रोज सुबह मैं आई श्योरली प्रैक्टिस वॉकिंग एवरी मॉर्निंग, और वो वॉक से कब जॉग हो गया, जॉग से कब रन हो गया, तो जो 4 किलोमीटर चलता था अब 8 किलोमीटर दौड़ लेता हूँ, इससे काफी फर्क पड़ता है। इसके बाद ये मेरे ख्याल से बहुत लोगों के जीवन में इससे बहुत अंतर पड़ा है। इसके अलावा माई स्टोरी सेशंस शुरू की, जिसमें कि काफी सारी स्टोरीज हैं जो लोगों ने काफी अपने लाइफ में कुछ अचीव किया है, उसको हम और लोगों तक पहुंचा के कैसे उनको इंस्पायर करें कि जब कोई भी ये कर सकता है तो हम भी कर सकते हैं और हम दूसरों के लिए भी कर सकते हैं। तो माई स्टोरी सेशन से हमको ये काफी कुछ सीखने मिला। और उसके बाद हमने धीरे धीरे देखा कि कुछ लोग तो बहुत अच्छा काम कर रहे हैं, जैसे आज हमारे साथ पल्लवी हैं, उन्होंने कितना कुछ किया है और शुरुआत की है कि हम बाकी लोगों के लिए कुछ करेंगे। तो ऐसे लोगों को हम, ऐसे एनजीओस को हम कैसे सपोर्ट करें और उनको कैसे मदद करें जिससे कि वो आगे बढ़ें। और इसमें एक हम मन से तो सब चाहते हैं कि हम सब कुछ करें, टाइम दें, लेकिन आर्थिक, जो आपने भी कहा काकू, कि आर्थिक एक ऐसी चीज है कि मनी इज रिक्वायर्ड टू मूव थिंग्स अराउंड। अगर आपको कुछ करना है तो थोड़ा तो पैसा चाहिए ही। तो हम कैसे छोटे छोटे कंट्रीब्यूशन से किसी को हम आगे ला सकते हैं। और इस 1 साल में मुझे गर्व होता है कहने को कि हमने करीब करीब 15 से 16 लाख के बीच में पैसे ऐसे ऑर्गेनाइजेशंस को प्राप्त किए हैं जिनसे उन्होंने आगे कुछ और स्टेप्स ले पाए हैं। और दिस बिल्ड्स द ओवरऑल व्हाट इंस्पायर्स ट्राइब इज ऑल अबाउट। और इंस्पायर्स ट्राइब, ये ग्रुप का नाम भी थोड़ा ना काफी अच्छा है। इंस्पायर्स ट्राइब शुरू हुआ था कि एक बंदा इंस्पायर हुआ और उसने एक ट्राइब शुरू किया। जैसे उसकी इच्छा हुई तो उसने कहा कि हम कुछ करेंगे, और उसने एक ट्राइब शुरू किया। और अब ये जो ट्राइब है, ये जो एक संस्था हो गई है, जो एक तरह के लोग हैं जिनकी एक तरह की मानसिकता है, जो साथ में जुड़ने लगे 1 साल के अंदर अंदर, ये फ्रॉम एन इंस्पायर्स ट्राइब, फ्रॉम वन पर्सन बीइंग एन इंस्पायर्ड पर्सन, ये सारी की सारी ट्राइब अब इंस्पायर्स की हो गई है। सो इट इज नॉट एन इंस्पायर्ड ट्राइब, इट्स अ ट्राइब फुल ऑफ इंस्पायर्ड पीपल। अब इनसे हम
थ्रू आउट द ईयर काफी लोग जुड़ते गए हैं. आप जैसे लोगों के हमको मार्गदर्शन मिलते रहता है काकू, एंड इससे काफी और हौसला बढ़ता है कि और आगे कर सकते हैं और डेफिनेटली आगे और काफी हम बढ़ेंगे. बस आप लोग अपना आशीर्वाद देते रहिए. काम आपका जो आप करते हैं, अगर हम लोग जैसे लोगों तक पहुंचेगा तो हम इसको आगे बढ़ा पाएंगे और इसके तरफ हम लोगों को और आगे ले जा सकते हैं. तो दिस इज व्हाट आई वांटेड टू कंक्लूड अबाउट. और एक्टिविटीज ऑफ इंस्पायर ट्राइब को अगर ज्यादा बोलना नहीं चाहता हूँ, लेकिन It's जस्ट already we have done in the introduction. Nimish was a little late. Yeah. Yeah. All right. So I'm really sorry today. I had joined a little late, but this is what I wanted to say about Inspire Tribe. And in conclusion, so Ganesh, from inspiring one person to creating a tribe full of inspirers, here's to 1 year of Inspire Tribe and to 75 years of the independent India. May we Thank all you. move forward in the same way. Yeah, thank you. हो. गणेश दादा मला बोलायचं. हा, एकच मिनिट. हा, ठीक आहे, तू बोल. मग मला अजून एक छोटी अनाउन्समेंट आहे आणि काकूंना मी 1 तास मागितला होता, 1 तास 40 मिनिटं रेडी आहेत. हो, येस प्रणाली. तुमच्या सगळ्यांचे खरंच म्हणजे खूप खूप आभार. अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं, आणि आमच्यासारख्या काम करणाऱ्यांना हे असं मोठा या सगळ्या गोष्टींची ज्या गोष्टींची गरज असते ते त्यासाठी हे जे काही हात निर्माण करण्याचं काम इन्स्पायर ट्राइब करतंय, तर इन्स्पायर ट्राइब बद्दल खूप खूप मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि असेच आमच्यासारखे अनेक हात तुम्ही उभे कराल, अनेक प्रणाली धम्मानंद तुमच्याकडनं उभे राहतील. एवढंच मी म्हणेन. म्हणजे मला आता खरंच काही सुचत नाही, मी इतकी स्पीचलेस झाले. खूप खूप थँक्यू, खूप थँक्यू. मला पण खूप खूप शुभेच्छा. काकू, फक्त एक तर लास्ट 2 मिनिटं. जसे आता आम्ही प्रणालीला एक अवॉर्ड दिला, तसं आमच्याकडे ना 2 खूप गुणी इन्स्पायर्ड ट्राइबचे मेंबर आहेत. त्याच्यातला एक जण गायब होता, तो आता जस्ट जॉईन झालाय. मी जस्ट त्याला शोधतो पहिले याच्यामध्ये. सो म्हणजे हे कसं असतं काकू, हा ग्रुप असतो. म्हणजे तुम्ही पण म्हटलात की आम्ही फक्त पुढे होतो आणि आमचे कार्यकर्ते खूप पुढे, म्हणजे सगळं हे काम असतं. तसंच इन्स्पायर ट्राइब मध्ये पण 90 लोकांचा ग्रुप आहे आज. म्हणजे तो आता उद्या 100 पण होईल. पण काही लोक खूप मनापासून या कामात कन्सिस्टंट, म्हणजे आम्ही काय म्हणतो, आमचे 2च व्हॅल्यूज किंवा मूल्य आहेत. एक सातत्य ठेवायचं जे काम करतो ते, आणि दुसरं खरं ठेवायचं काम, म्हणजे खूप प्युअर ठेवायचं. सो मी आमच्या ग्रुपमधल्या दोघांचं पण आज तुमच्या आता म्हणजे सत्कार किंवा पुरस्कार नाहीये, पण 2 लोकांचं मला नाव घ्यायला खूप आवडेल येते, की जे वर्षभर सातत्याने या सगळ्या काय म्हणतात, या सगळ्या चळवळीला, या सगळ्या प्रयोगाला सातत्याने होते. सो मी रजनीला इन्व्हाइट करतो, आणि गजानन दादा, तुला व्हिडिओ चालू करायला लागेल. सो काकू, मी तुमच्यातर्फे पुन्हा या दोघांचंही तुम्ही कौतुक करावं अशी माझी फक्त एक इच्छा आहे. धन्यवाद. हा कुठेतरी जंगलात गेलेला आहे काकू, हा फॉरेस्ट. हो, मी आता गाडीत आहे आणि म्हणजे आता ऑन द वे आहोत आम्ही जंगलात जायला. सो आम्ही इन्स्पायर ट्राइबचे जे बेस्ट मेंबर ऑफ द ग्रुप आहेत, त्याच्यापैकी गजानन आणि रजनी, तुमच्या दोघांचं काय म्हणतात सिलेक्शन करतोय किंवा कौतुक करतोय. सो खूप सगळ्यांचे आणि महत्व झाले, आणि शैक्षणिक गोष्टीत खूप मोठ्या, आणि एका म्हणजे तिथे काहीच पोचलेलं नाही. अगदी पेन्सिल सुद्धा नव्याने लोकांना, म्हणजे मुलांना. जो आवाज कट होतोय, तुझा आवाज कट होतो. रजनी, तुला काय बोलायचंय? आपण आता म्हणजे 1 मिनिटात संपवणार आहोत म्हणून. पहिल्यांदा सगळ्यांना धन्यवाद, आणि काही नाही, असेच तुमचे सपोर्ट असू देत आणि आपण अजून छान करूयात. सो थँक्यू. ओके. त्या इन्स्पायर ग्रुपला खूप खूप शुभेच्छा. हे काम तुमचं असंच पुढे चालू राहो, आणि तुम्हाला नवीन नवीन हात मिळो या कामासाठी. असं मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि असंच छोट्या छोट्या संस्थांना तुम्ही पुढे आणा,
आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या कामाबद्दल कळेल आणि त्यांना देखील लोकांकडनं मदत मिळू शकेल. येस काकू, आम्ही तोच प्रयत्न करत राहू आणि आम्हाला तुमच्यासारख्यांचं नेहमी एक प्रेरणास्थान एकदा फिक्स झालं ना की मग खरंच सगळे प्रॉब्लेम छोटे वाटतात. त्यामुळे मी म्हणजे अनिकेत दादाशी पण कंटिन्युअस वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतो, त्याचं पण मार्गदर्शन घेत असतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा काकू तुम्ही इथे आल्या त्याबद्दल पुन्हा आभार मानतो आणि रेकॉर्डिंग थांबवतो आणि फक्त एक कोणाला मे बी खूप लोक आहेत त्यांना काही प्रश्न असेल ते 5 मिनिटं काकू बोलू आणि आपण कार्यक्रम संपवू.